जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 18वा बहुजिनसी. समास चौथा. देहे दुर्लभ निरुपन्नाम. श्रोते हो, आज आपण श्रीमद दासबोधातील दशक 18वा बहुजिनसी यातील अत्यंत महत्त्वाचा समास पाहणार आहोत. देहे दुर्लभ निरुपन्नाम. समर्थ रामदास स्वामी या समासात एक अत्यंत गहन सत्य सांगतात. हा मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे. आपल्याला हा देह सहज मिळाल्यासारखे वाटतो, पण समर्थ सांगतात हा देह सहज मिळत नाही. हा देह अत्यंत मौल्यवान आहे आणि याच देहामुळे सर्व काही शक्य आहे. या समासात आपल्याला समर्थ सांगतात, देवपूजा असो, ज्ञानमार्ग असो, भक्ती असो, साधना असो, मोक्षप्राप्ती असो, हे सर्व देहामुळे शक्य आहे. देह नसेल तर काही शक्य नाही. तर आपण अनेकदा देहाकडे दुर्लक्ष करतो, कधी त्याचा दुरुपयोग करतो, कधी फक्त विष भोगासाठी करतो. पण समर्थ सांगतात हा देह साधनेसाठी आहे. हा देह परमात्मा ओळखण्यासाठी आहे. देहाचा उपयोग फक्त जगण्यासाठी नाही, तर जीवन सार्थक करण्यासाठी आहे. या समासातील प्रत्येक ओवी आपल्याला एक नवा दृष्टिकोन देईल की हा देह किती मौल्यवान आहे आणि त्याचा उपयोग कसा करावा. श्रीराम समर्थ. देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते. समर्थ रामदास स्वामी या पहिल्याच ओवीत एक अत्यंत मूलभूत सत्य स्पष्ट करतात. सर्व साधना, सर्व उपासना, सर्व पूजा अर्चा या देहामुळे शक्य आहेत. आपण देवाची पूजा करतो, नमस्कार करतो, पण कधी विचार केलाय का हे सगळे शक्य कशामुळे आहे? देहाकरिता गणेश पूजन. गणपतीची पूजा आपण करतो, हात जोडतो, मंत्र म्हणतो, आरती करतो. हे सगळं कोण करतं? तर हा देह. देह नसेल तर पूजा कशी करणार? समर्थ सांगतात देहामुळेच देवपूजा शक्य आहे. देहाकरिता शारदा वंदन. सरस्वती म्हणजे ज्ञानाची देवता. आपण वाचन करतो, अभ्यास करतो, ज्ञान मिळवतो, हे सगळं देहामुळंच होतं. डोळे नसतील तर वाचन नाही, जीभ नसली तर उच्चार नाही, मेंदू नसला तर समज नाही. समर्थ सांगतात ज्ञान साधना ही देहाशिवाय अशक्य आहे. देहाकरिता गुरुसज्जन. आता गुरुचं महत्त्व खूप खूप मोठं आहे. गुरु भेटतात, त्यांचं बोलणं ऐकतो, त्यांच्याकडून शिकतो. हे सगळं शक्य कसं आहे? तर देहामुळे. देह नसेल तर गुरुशी संबंधच येणार नाही. शेवटी संत श्रोते. संतांचं कीर्तन, प्रवचन, उपदेश आपण ऐकतो, अनुभवतो, प्रेरणा घेतो. हे सगळं श्रोता म्हणून आपण करतो आणि तो श्रोता म्हणजे हा देहच. तर समर्थ सांगतात देवपूजा, ज्ञान, गुरु, संत हे सगळं देहामुळे शक्य आहे. जीवनातील उपयोग, देहाची कदर करा, त्याचा उपयोग साधण्यासाठी करा, वेळ वाया घालवू नका, योग्य मार्गावर चालण्यासाठी देह वापरा. समर्थ या ओवीत आपल्याला जागा करतात. आपण देव शोधतो, पण ज्यामुळे देव मिळतो त्या देहाची किंमत विसरतो. म्हणून देहाला साधनेचं साधन बनवा. देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता अधने करती, देहाकरिता अभ्यासिती नाना विद्या. समर्थ रामदास स्वामी या ओवीत सांगतात मानवाच्या सर्व कला, कौशल्य आणि विद्या या देहामुळेच प्रकट होतात. आपण जे काही निर्माण करतो, शिकतो, व्यक्त करतो, त्यामागे एकच आधार आहे, तर ते काय? हा देह. देहाकरिता कवित्वे चालती. कवित्व म्हणजे काय? कविता, लेखन, सर्जनशीलता. कवी कविता रचतो, लेखक विचार मांडतो, कलाकार भावना व्यक्त करतो. हे सगळं कशामुळे शक्य आहे? तर देहामुळे. जिभेमुळे शब्द येतात, मेंदूमुळे विचार येतात, हातामुळे लेखन होतं. समर्थ सांगतात सर्जनशीलता ही देहाच्या माध्यमातूनच व्यक्त होते. देहाकरता अध्ययने करते. अध्ययने म्हणजे काय? तर काम, उद्योग, व्यवहार. माणूस काम करतो, कष्ट करतो, व्यवसाय चालवतो. हे सगळं देहामुळे शक्य आहे. हात नसतील तर काम नाही, शरीर नसेल तर कष्ट नाही. समर्थ सांगतात जीवनातील सर्व व्यवहार देहावर आधारलेले आहेत. देहाकरिता अभ्यास येते. अभ्यास म्हणजे शिकणं, ज्ञान मिळवणं. जसं वाचन, लेखन, विचार हे सगळं देहामुळेच घडतं. समर्थ सांगतात शिकण्याची क्षमता देहामुळेच आहे. नाना विद्या म्हणजे विविध प्रकारचं ज्ञान, विज्ञान, कला, तंत्रज्ञान, अध्यात्म ही सर्व विद्या माणूस शिकतो आणि त्यासाठी देह आवश्यक आहे. तर समर्थांना काय सांगायचं आहे? कला असो, काम असो, ज्ञान असो, हे सर्व देहामुळेच शक्य आहे. जीवनातील
तुमच्या कौशल्य ओळखा. वेळ वाया न घालवता काहीतरी शिका. देहाचा उपयोग प्रगतीसाठी करा. आळस टाळा. समर्थ सांगतात, हा देह फक्त जगण्यासाठी नाही, तर निर्माण करण्यासाठी आहे, शिकण्यासाठी आहे आणि वाढण्यासाठी आहे. देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखन, नाना पदार्थ शोधन देहाकरिता. आता समर्थ स्वामी या ओवीत काय सांगतात? ज्ञाननिर्मिती, भाषा आणि शोधकार्य हे सर्व देहामुळे शक्य आहे. माणूस फक्त शिकत नाही, तर तो नवनिर्माण करतो. आणि यामागे आधार आहे हा देह. देहाकरिता ग्रंथलेखन. ग्रंथलेखन म्हणजे काय? ज्ञानाचं लेखन, विचारांचं संकलन, शास्त्रांची निर्मिती. ऋषीमुनींनी ग्रंथ लिहिले, संतांनी अभंग लिहिले, ओव्या लिहिल्या, श्लोक रचले, विद्वानांनी शास्त्र तयार केले. हे सगळं कशामुळे शक्य झालं? तर देहामुळे. हातामुळे लेखन होतं, बुद्धीमुळे विचार तयार होतात. म्हणून समर्थ सांगतात, ज्ञान जतन करण्यासाठी देह आवश्यक आहे. नाना लिपी ओळखणं. लिपी ओळखण म्हणजे काय? विविध भाषा, अक्षरं, लेखन पद्धती समजणं. देवनागरी, संस्कृत, इतर भाषा हे सगळं शिकणं आणि ओळखणं देहामुळे शक्य आहे. डोळे वाचतात, मेंदू समजतो. समर्थ सांगतात, भाषा आणि संवादांची शक्ती देहामुळेच आहे. नाना पदार्थ शोधन. ही ओवीतील खूप गहन ओळ आहे. पदार्थ शोधन म्हणजे काय? नवीन गोष्टी शोधणं, विज्ञान, संशोधन. विज्ञानातील शोध, औषध, तंत्रज्ञान, निसर्गाचा अभ्यास हे सगळं माणूस करतो आणि तेही देहाच्या साहाय्याने. समर्थ सांगतात, जगातील प्रगती ही देहाच्या माध्यमातूनच घडते. मग समर्थांना काय संदेश द्यायचा यातून? तर ज्ञान निर्माण करणे, भाषा समजणे, शोधकार्य करणे हे सर्व देहामुळे शक्य आहे. फक्त माहिती घेऊ नका, काहीतरी निर्माण करा, शिकलेलं वापरा, नवीन गोष्ट शोधण्याची सवय लावा, देहाचा उपयोग ज्ञानासाठी करा. समर्थ सांगतात, हा देह फक्त अनुभवण्यासाठी नाही, तर निर्माण, समज आणि शोधासाठी आहे. देहाकरिता महाज्ञानी, सिद्ध साधू ऋषी मुनी, देहाकरिता तीर्थाटने फिरती प्राणी. समर्थ रामदास स्वामी या ओळीत एक मोठं सत्य सांगतात. ज्यांना आपण महान म्हणतो, ज्ञानी, संत, ऋषी, तेही देहामुळेच त्या उंचीवर पोचले. आणि जे तीर्थयात्रा करतात तेही देहामुळेच. देहाकरिता महाज्ञानी. आता महाज्ञानी म्हणजे काय? तर महान ज्ञानी पुरुष. ज्यांनी आत्मज्ञान मिळवलं, ज्यांनी सत्य ओळखलं, ज्यांनी जीवनाचं रहस्य समजलं. हे लोक जन्मतः ज्ञानी नव्हते. त्यांनी साधना केली, अभ्यास केला, अनुभव घेतला आणि सगळं कशामुळे शक्य झालं? तर देहामुळेच. समर्थ सांगतात, ज्ञानाची उंची गाठण्यासाठी देह आवश्यक आहे. सिद्ध साधू ऋषी मुनी. सिद्ध म्हणजे काय? ज्यांनी साधना पूर्ण केली. साधू म्हणजे जे सत्य मार्गावर चालतात. ऋषी मुनी ज्यांना वेदशास्त्र समजते. हे सर्व महान लोक आहेत. ते ध्यान करतात, तप करतात, साधना करतात. हे सगळं कशामुळे शक्य आहे? तर देहामुळेच. मग समर्थ काय सांगतात? महानतेचा मार्ग देहातूनच जातो. देहाकरिता तीर्थाटने. तीर्थाटन म्हणजे काय? तीर्थयात्रा. लोक पवित्र स्थानांना जातात, देवदर्शन करतात, पुण्य मिळवतात. हे सगळं कसं शक्य आहे? तर परत देहामुळेच. पाय चालतात, शरीर प्रवास करतं. देह नसेल तर तीर्थयात्रा नाही. फिरती प्राणी. सर्व जीव या जगात फिरतात, अनुभव घेतात, जीवन जगतात, कर्म करतात. हे सगळं कशामुळे होतं? तर देहामुळे. मग समर्थांना काय संदेश द्यायचा आहे? ज्ञानी होणं, संत होणं, तीर्थयात्रा करणं हे सर्व देहामुळे शक्य आहे. महान लोकांप्रमाणे साधना करा. देहाचा उपयोग आध्यात्मिक प्रगतीसाठी करा. वेळ वाया घालवू नका. स्वतःला उंच नेण्याचा प्रयत्न करा. समर्थ सांगतात, महानता बाहेर नाही, ती तुमच्यातच आहे आणि ती प्रकट करण्यासाठी हा देह तुमचं साधन आहे. देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा. समर्थ रामदास स्वामी या ओवीत श्रवण, मनन आणि परमात्म्याची अनुभूती या 3 अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांचा आधार काय आहे हे स्पष्ट करतात. आध्यात्मिक प्रवास हा बाहेरून नाही, तो आतल्या अनुभवाचा प्रवास आहे आणि त्याची सुरुवात देहापासून होते. देहाकरिता श्रवण घडे. आता श्रवण म्हणजे ऐकणं, संतांचे प्रवचन, गुरूंचे उपदेश, ग्रंथांचे वाचन, ऐकणं हे सगळं कसं शक्य आहे? देहामुळे. कान ऐकतात, मेंदू अर्थ पकडतो. म्हणून समर्थ सांगतात, ज्ञानाची पहिली पायरी म्हणजे श्रवण आणि तेही देहामुळेच घडतं. देहाकरिता मननी पवाडे. आता मनन म्हणजे काय? विचार करणं, चिंतन करणं. श्रवण केल्यानंतर आपण त्यावर विचार करतो, अर्थ समजून घेतो, सत्य शोधतो. हे मननही देहामुळे शक्य आहे. मेंदू विचार करतो, मन अर्थ शोधतं.
समर्थ सांगतात फक्त ऐकणं नाही तर त्यावर विचार करणं आवश्यक आहे. देहाकरता देही आतुडे. ही ओळ अत्यंत गहन आहे. आतुडे म्हणजे आत खोलवर जाणं, बाह्य जग सोडून स्वतःच्या अंतरंगात डोकावणं. हा प्रवास देहातूनच सुरू होतो. ध्यान, आत्मचिंतन हे सर्व देहाच्या माध्यमातूनच घडतं. मुख्य परमात्मा. समर्थ सांगतात या सर्व प्रक्रियेचा अंतिम उद्देश काय आहे? तर परमात्म्याची अनुभूती. श्रवण, मनन, अंतर्मुखता या मार्गाने माणूस शेवटी परमात्म्याला ओळखतो आणि हा संपूर्ण प्रवास देहामुळे शक्य आहे. तर सद्गुरू काय सांगतात? श्रवण करा, मनन करा, अंतर्मुख व्हा आणि परमात्मा अनुभवा. तर फक्त ऐकू नका, विचार करा. रोज थोडा वेळ शांत बसून चिंतन करा. स्वतःच्या आत डोकावण्याचा सवय लावा. आध्यात्मिक मार्गावर चालायला सुरुवात करा. समर्थ सांगतात परमात्मा बाहेर शोधायचा नाही, तो तुमच्या आत आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन हा देह आहे. देहाकरिता कर्ममार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञानमार्ग भूमंडळी. आता समर्थ या ओवीत अतिशय स्पष्ट सत्य सांगतात. या जगात मोक्षाकडे जाणारे 3 प्रमुख मार्ग कर्म, उपासना, ज्ञान हे देहाच्या आधारावरच चालतात. देहाशिवाय कोणताही आध्यात्मिक मार्ग प्रत्यक्षात येऊ शकत नाही. देहाकरता कर्ममार्ग, कर्ममार्ग म्हणजे कर्तव्य, कृती, सेवा, धर्मपालन यामध्ये समाविष्ट आहे. रोजची कामं, समाजसेवा, धार्मिक कर्तव्य, निष्काम कर्म हे सर्व कशामुळे शक्य आहे? देहामुळे. देह नसता तर कृतीच शक्य नाही, सेवा शक्य नाही, धर्माचरण शक्य नाही. समर्थ सांगतात कर्ममार्ग हा देहाच्या आधारावर उभा आहे. देहाकरिता उपासना मार्ग. उपासना मार्ग म्हणजे काय? भक्ती, पूजा, जप, ध्यान यामध्ये देवपूजा, नामस्मरण, ध्यानधारणा, भजन, कीर्तन हे सर्व बाह्य आणि अंतर्गत साधना प्रकार देहामुळेच शक्य होतात. हात पूजा करतात, तोंड जप करतो, शरीर मंदिरात जातं. समर्थ सांगतात भक्तीचा मार्गही देहावरच अवलंबून आहे. देहाकरता ज्ञानमार्ग. ज्ञानमार्ग म्हणजे काय? आत्मज्ञान, विवेक, ब्रह्मज्ञान यासाठी लागतं. श्रवण म्हणजे ऐकणे, मनन म्हणजे विचार, निधिध्यास म्हणजे गाढ चिंतन. हे सर्व प्रक्रिया कुठे घडतात? या देहामध्येच. इंद्रिय ज्ञान ग्रहण करतात, मन विचार करते, बुद्धी निर्णय घेते. समर्थ स्पष्ट सांगतात ज्ञान मार्ग सुद्धा देहाशिवाय शक्य नाही. भूमंडळी. भूमंडळ म्हणजे काय? संपूर्ण पृथ्वी. अर्थ असा जगातील सर्व लोक, सर्व साधक, सर्व जीव, कोणताही अपवाद नाही. हे सगळे मार्ग सर्वत्र फक्त देहाच्या आधारावरच चालतात. मग समर्थांना काय संदेश द्यायचा यातून? कर्म, भक्ती आणि ज्ञान हे तिन्ही आध्यात्मिक मार्ग देहाशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाहीत. देह हा अडथळा नाही तर तोच साधन आहे. देहाला दुर्बल समजू नका. त्याचा योग्य उपयोग करा. कर्म, भक्ती, ज्ञान यांचा समतोल ठेवा. आध्यात्मिक प्रगतीसाठी देहाचा उपयोग करा. मग समर्थ काय सांगतात? जगात जे काही श्रेष्ठ साध्य आहे ते सर्व या देहाच्या माध्यमातूनच साध्य होते. म्हणून देहाला कमी न लेखता त्याचा सदुपयोग करणे हीच खरी साधना आहे. योगे वितरागी तापसी, देहाकरिता नानासायासी, देहाकरिता आत्मयासी प्रकटणे घडे. समर्थ रामदास स्वामी या ओवीत एक अत्यंत सूक्ष्म आध्यात्मिक सत्य उलगडतात. संसार त्याग केलेले महान साधक, योगी, तापसी देखील देहाशिवाय कोणीही साध्य काही करू शकत नाही. आणि शेवटी ते एक उच्चित ध्यान ठरतं. आत्मप्रगटीकरण सुद्धा देहाच्या आधारावरच घडते. आता योगी, वितरागी, तापसी. योगी म्हणजे काय? तर योग मार्गाने साधना करणारे. वितरागी म्हणजे काय? आसक्ती पूर्णपणे सोडलेले. तापसी म्हणजे कठोर तप करणारे साधक. हे लोक सांसारिक इच्छा सोडतात, इंद्रियांचा संयम करतात, अत्यंत उच्च साधना करतात. पण एक गोष्ट कायम आहे, ते देहातच असतात. देहाकरता नाना सायासी. सायासा म्हणजे प्रयत्न, कष्ट, साधना. या साधकांचे जीवन ध्यानात बसणे, उपवास करणे, शरीराला कठोर तपात ठेवणे, दीर्घ साधना करणे हे सर्व सोपे नाही. यात मोठा प्रयत्न लागतो. पण प्रश्न असा, हे प्रयत्न कोण करतो? देहच करतो. समर्थ सांगतात सर्व साधना, सर्व तप हे देहावरच आधारलेले आहे. देहाकरिता आत्मयासी प्रगटणे घडे. हा ओवीचा सर्वात गूढ भाग आहे. आत्मा प्रगट होणे म्हणजे काय? आत्मसाक्षात्कार, स्वतःचं खरं स्वरूप ओळखणं, मी देह नाही आत्मा आहे ही अनुभूती. हे कसं घडतं? देहाच्या माध्यमातूनच. कारण इंद्रिय अनुभव देतात, मन विचार करते, बुद्धी विवेक करते, ध्यान साधना घडते आणि या सर्व प्रक्रियेतूनच शेवटी आत्मज्ञान प्रकट होते. समर्थ सांगतात देह हा आत्मप्रकाशाचं माध्यम आहे. तर सद्गुरूंना काय द्यायचं आहे याच्यातून संदेश या ओवीमधून?
योगी, वितरागी, तापसी सर्व देहाधीन आहेत. कठोर साधना देहाशिवाय शक्य नाही. आत्मसाक्षात्कारही देहाच्या माध्यमातूनच घडतो. म्हणून देह हा अडथळा नाही, तो साधन आहे. देहाला कमी लेखू नका. त्याचा योग्य उपयोग साधनेसाठी करा. संयम, ध्यान, अभ्यास यासाठी देह वापरा. टाळ आणि अतिशय ताण नाही, समतोल साधा. समर्थ स्पष्ट सांगतात, ज्याला आपण उच्च आध्यात्मिक अवस्था म्हणतो, तीही देहाच्या माध्यमातूनच प्रगट होते. म्हणून देहाला नाकारायचं नाही, तर देहाला साधनेचं पवित्र साधन बनवायचं आहे. इहलोक आणि परलोक देहाकरिता सकळ सार्थक, देहेविन निरार्थक सकळ काही. समर्थ रामदास स्वामी या वहीत अत्यंत स्पष्ट आणि निर्णायक सत्य सांगतात. या लोकातील म्हणजे इहलोक आणि परलोकातील म्हणजे स्वर्ग, मोक्ष इथं सर्वच साध्य गोष्टी देहामुळेच अर्थपूर्ण ठरतात. आणि त्याहून कठोर सत्य म्हणजे देहाशिवाय काहीही अर्थपूर्ण राहत नाही. इहलोक आणि परलोक. इहलोक म्हणजे वर्तमान जीवन हा संसार. परलोक म्हणजे मृत्यूनंतरचा अनुभव, स्वर्ग, नरक, मोक्षाची अवस्था. म्हणजेच वर्तमान जग आणि पुढचं जग, आध्यात्मिक जग दोन्हीचा विचार इथे आहे. देहाकरिता सकळ सार्थक. सार्थक म्हणजे अर्थपूर्ण, फलदायी, यशस्वी. समर्थ सांगतात, धर्माचर, कर्म, साधना, उपासना, ज्ञानप्राप्ती हे सर्व कशामुळे अर्थपूर्ण ठरतात? तर देहामुळे. कारण कर्म देहातून घडते, भक्ती देहातून व्यक्त होते, साधना देहातूनच होते, अनुभव देहातूनच घेतला जातो. म्हणूनच इहलोक आणि परलोक दोन्ही सार्थक होतात. देहेविना निरर्थक सकळ काही. या ओवींचा अत्यंत कठोर आणि अंतिम निष्कर्ष आहे. देह नसला तर कर्म नाही, देह नसला तर साधना नाही, देह नसला तर भक्ती नाही, देह नसला तर अनुभव नाही, देह नसला तर ज्ञानही नाही. म्हणूनच समर्थ सांगतात, देहाशिवाय सर्व काही निरर्थक आहे. तर समर्थांना काय संदेश द्यायचा आहे? इहलोक आणि परलोक दोन्ही देहावर अवलंबून आहेत. सर्व आध्यात्मिक आणि भौतिक साध्य देहामुळेच पूर्ण होतात. देहाशिवाय कोणताही अनुभव किंवा प्रगती शक्य नाही. म्हणून देह हा साधनेचा मूलाधार आहे. देहाचा अपमान करू नका. त्याला साधनेचं साधन बनवा. वर्तमान जीवनाचा योग्य उपयोग करा. आध्यात्मिक प्रगतीसाठी देहाचा वापर करा. समर्थ स्पष्ट सांगतात, संसार आणि मोक्ष दोन्हीचा दरवाजा म्हणजे देह आहे. म्हणून देहाला कमी लेखणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीचा मार्गच नाकारणे. पुनरश्चने अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने देहाकरता. आता समर्थ रामदास स्वामी या ओवीत अत्यंत कठोर साधना प्रकारांचा उल्लेख करून एकच सत्य ठसवतात. अतिशय कठीण तप, व्रत आणि अनुष्ठाने हे देहाशिवाय शक्य नाहीत. देहामुळे साधक हे सर्व कष्ट सहन करून आध्यात्मिक उन्नती साधतो. पुनश्चने अनुष्ठाने. पुनश्चरण म्हणजे एखाद्या मंत्राचे किंवा साधनेचे पुन्हा पुन्हा दीर्घकाळ केलेले जप. अनुष्ठान म्हणजे शास्त्रानुसार कठोर नियमांनी केलेली साधना. आता यामध्ये दीर्घकालीन जप, नियमबद्ध उपासना, संयमित जीवन हे सर्व सतत शरीर किंवा मनाच्या सहाय्यानेच चालते. देहाशिवाय ही शिस्तबद्ध साधना शक्य नाही. गोरांजने धूम्रपाने. गोरंजन म्हणजे शुद्धीकरणासाठी केलेली कठोर उपाय म्हणजे शरीर मन शुद्धीचे प्रयोग. धूम्रपान म्हणजे इथे साधना प्रक्रियेत वापरले जाणारे कठोर तपाचे प्रकार, जैसे अग्नी, धूर, उष्णता सहन करणे. हे सर्व शरीराला कठोर परिस्थितीत ठेवतात, इंद्रियांचे शुद्धीकरण करतात, तपाची परीक्षा करतात आणि हे सर्व सहन करण्याचं साधन म्हणजे देह. शीतोष्ण पंचाग्नी साधने. आता पंचाग्नी साधना म्हणजे चारही बाजूंनी अग्नी ठेवून वरती सूर्याखाली तप करणे. शीतोष्ण म्हणजे थंडी उष्णता दोन्ही सहन करणे. हे अत्यंत कठीण तपश्चर्या आहे. उष्णतेत बसणे, थंडीत तप करणे, अग्नीच्या मध्ये साधना करणे हे सर्व शरीराच्या सहनशक्तीवर आधारित आहे. समर्थ सांगतात, ही कठोर साधना ही देहामुळे शक्य आहे. मंत्रजप, अनुष्ठान, तप, व्रत हे सर्व देहावर अवलंबून आहेत. कठोर साधना ही देहाशिवाय अशक्य आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी देह हे प्रमुख साधन आहे. देह म्हणजे भोगाचे साधन नाही, तर तपाचे साधन आहे. मग साधना करताना देहाचा योग्य वापर करा. शिस्त, संयम आणि नियमितता ठेवा. कष्टांना घाबरू नका. शरीराला साधनेचे माध्यम बनवा. समर्थ स्पष्ट सांगतात, ज्या साधना पाहून सामान्य माणूस थरारतो, त्या सर्व देहाच्या आधारावरच शक्य होतात. म्हणून देहाला टाळायचं नाही, तर त्याचा उपयोग साधनेसाठी करायचा आहे. देहाकरिता पुण्यशीळ, देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता अनर्गळ सुचिस्मत. समर्थ रामदास स्वामी या ओवीत समाजातील सर्व प्रकारच्या माणसांचा एक मूलभूत दृष्टीने विचार करतात. पुण्यवान, पापी आणि विद्वान, शहाणे हे सर्व देहामुळेच तसे वागतात आणि तसे दिसतात. इथे समर्थ एक मोठं सत्य सांगतात. देह हा सर्व मानवी वर्तनांचा आधार आहे.
देहाकरिता पुण्यशील. पुण्यशील म्हणजे पुण्यवान, धर्माचरण करणारा, सत्कर्म करणारा माणूस. हे लोक दान करतात, सेवा करतात, धर्म पाळतात, चांगले कर्म करतात. हे सर्व कशामुळे शक्य आहे? तर देहामुळे. कारण हात दान करतो, पाय तीर्थाला जातात, वाणी प्रार्थना करते, मन पुण्यकर्माचा विचार करते. म्हणून पुण्यसुद्धा देहावरच अवतरलेले आहे. देहाकरिता पापी केवळ. पापी म्हणजे चुकीचे कर्म करणारा, अधर्म करणारा, तसेच हिंसा, लोभ, मोह, अज्ञानातून केलेली कर्मे. ही सर्व कशामुळे घडतात? देह आणि इंद्रियांच्या चुकीच्या वापरामुळे. समर्थ सांगतात, देह जर अज्ञानात वापरला गेला तर तो पापाकडे नेतो. म्हणून पुण्यही देहामुळे, पापही देहामुळे. देहाकरिता अनर्गळ शुचिस्मत. अनर्गळ म्हणजे अतिशय बोलका, निरर्थक बोलणारा किंवा अतिस्वच्छंद वर्तन करणारा. शुचिस्मत म्हणजे शहाणा, सुज्ञ, विचारशील माणूस. म्हणजेच समाजात काही लोक अतिबोलके, असंयमी, काही लोक अत्यंत शहाणे आणि संयमी. हे दोन्ही प्रकारही कशामुळे निर्माण होतात? देहाच्या उपयोगावरून. मन, बुद्धी, वाणी देहातच कार्य करतात. त्यांचा वापर योग्य अयोग्य वापर माणसाला वेगळा बनवतो. मग पुण्य आणि पाप दोन्ही देहावर अवलंबून आहेत. शहाणपण आणि अज्ञान दोन्ही देहाच्या वापरावर ठरतात. माणसाचा स्वभाव हा देहाच्या उपयोगावर निर्माण होतो. देह स्वतःला चांगला किंवा वाईट नसतो. त्याचा उपयोग ठरवतो, त्याचा परिणाम दिसतो. देहाचा योग्य उपयोग करा, इंद्रिय संयम ठेवा, विचारपूर्वक कृती करा, पुण्याकडे झुकणारा जीवनमार्ग निवडा. समर्थ सांगतात, मानवाचे सर्व गुण आणि दोष हे देहाच्या उपयोगात ठरतात. म्हणून देहाला दोष देण्यापेक्षा त्याचा योग्य वापर करणे हीच खरी साधना आहे. देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, नाना बडे पाषांडे करी देहाकरिता. आता समर्थ स्वामी या ओवीत अत्यंत खोल निरीक्षण मांडतात. या जगात जे काही महान किंवा भ्रामक रूप दिसते ते सर्व देहाच्या माध्यमातूनच प्रकट होते. अवतार, वेश, बंडखोरी आणि पाखंडीपणा हे सर्व देहाशिवाय शक्य नाही. देहाकरिता अवतारी. आता अवतारी म्हणजे देवाचे अवतार, दिव्य रूप घेणारे, उदाहरणार्थ राम, कृष्ण यासारखे अवतार. धर्मसंस्थापनेसाठी प्रगट झालेले दिव्य रूप हे अवतार. जगात कार्य करण्यासाठी शरीर धारण करणारा, लोकांशी संवाद साधणारा, धर्म स्थापन करणारा. म्हणूनच समर्थ सांगतात, अवतार सुद्धा देहाच्या माध्यमातूनच प्रगट होतात. देहाकरिता वेशधारी. वेशधारी म्हणजे वेगळे रूप धारण करणारे, भेस बदलणारे. यामध्ये साधूचा वेश, भिक्षुकाचा वेश, समाजातील विविध भूमिका, लोक समाजात राहण्यासाठी वेगळे रूप घेतात, भूमिका निभावतात. हे सर्व शक्य कशामुळे आहे? देहामुळे. देहाशिवाय वेशही नाही, रूपही नाही. नाना बंडे पाषांडे करी. बंड म्हणजे बंडखोरी, विरोध. पाषांडे म्हणजे धर्मविरोधी विचार, चुकीचे मतप्रवाह. म्हणजे काही लोक समाजात बंड करतात, काही लोक चुकीचे विचार पसरवतात, काही लोक अधर्माकडे नेतात. हे सगळं कशामुळे घडतं? देह आणि मनाच्या चुकीच्या उपयोगामुळे. देह हेच माध्यम आहे, चांगल्या कार्यासाठी आणि चुकीच्या कार्यासाठी सुद्धा. मग सद्गुरूंना काय संदेश द्यायचा आहे? अवतारही देह धारण करूनच प्रकट होतो. वेगवेगळे रूप देहामुळेच शक्य होतात. चांगले आणि वाईट दोन्ही व्यवहार देहाच्या उपयोगात ठरतात. देह हा क्रियेचं माध्यम आहे, त्याचा उपयोग त्याचा परिणाम ठरवतो. आता जीवनातील उपयोग कसं करायचा याच्यामध्ये? देहाचा सदुपयोग करा, चुकीच्या प्रवृत्तींपासून दूर राहा, समाजात योग्य भूमिका निभवा, धर्म आणि सत्य मार्गावर राहा. समर्थ स्पष्ट सांगतात, या जगात दिसणारे सर्व दिव्य आणि विचित्र रूप देहामुळे शक्य आहेत. म्हणून देहाला नाकारायचं नाही, तर त्याचा सदुपयोग करून योग्य मार्गावर चालायचं. देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग देहाकरिता. आता समर्थ या ओवीत देहाच्या द्वंद्व स्वरूपाची अत्यंत स्पष्ट मांडणी करतात. देहामुळेच भोगही होतात आणि त्यागही होतात आणि देहामुळेच रोग आरोग्याचे चक्र चालते. म्हणजे देह हा एकच वेळी सुख दुःख, बंध मोक्ष यांचा आधार आहे. देहाकरिता विषय भोग. विषय भोग म्हणजे इंद्रियांचे सुख, जसे की स्वाद, रूप, श्रवण, स्पर्श वगैरे. हे सर्व भोग इंद्रियांमुळे मिळतात आणि इंद्रिय देहातच असतात. म्हणून समर्थ सांगतात, भोगाचा अनुभव देहाशिवाय शक्य नाही. देहाकरिता सकळ त्याग. त्याग म्हणजे संयम, वैराग्य, सांडून देणे. हेही कसे घडते? तर उपवास करणे, इच्छांचा त्याग करणे, संसारापासून दूर होणे, साधना स्वीकारणे हे सर्व देहाच्या माध्यमातूनच घडते. कारण इच्छा दाबण्यासाठी मन आणि शरीर लागते. साधना करण्यासाठी देह आवश्यक आहे. म्हणून त्यागही देहावर अवलंबून आहे.
होती जाती नाना रोग. रोग म्हणजे आजार, शरीराचे त्रास. समर्थ इथे अत्यंत वास्तव सांगतात. देह म्हणजे रोग. देह आला की रोग आलेत. शरीर बदलतं, आजारी पडतं, बरे होतं. हे चक्र जन्म तो आरोग्य, आरोग्यापासून रोग, रोगपासून पुन्हा आरोग्य. हे सर्व देहामुळे घडते. म्हणजे सुखही देहामुळे, दुःखही देहामुळे. विषयी भोग देहामुळे अनुभवता येतात. त्यागही देहाच्या साहाय्यानेच शक्य आहे. रोग आरोग्याचे चक्रही देहावरच अवलंबून आहे. देह हा अनुभवाचा केंद्रबिंदू आहे. भोगात अडकू नका. त्यागाचा अहंकार बाळगू नका. देहाची काळजी घ्या, पण आसक्ती ठेवू नका. समतोल जीवन जगा. समर्थ सांगतात, देह हा सुख-दुःख दोन्हीचं माध्यम आहे. म्हणून देहाला दोष देण्यापेक्षा त्याला योग्य रीतीने समजून जगणं हीच खरी साधना आहे. देहाकरिता नवविधा भक्ती, देहाकरिता चतुर्विधा मुक्ती, देहाकरिता नाना युक्ती नाना मते. समर्थ रामदास स्वामी या ओळीत अत्यंत व्यापक सत्य सांगतात. भक्ती, मुक्ती आणि विविध आध्यात्मिक मार्ग हे सर्व देहाच्या आधारावरच प्रकट होतात. देहाशिवाय कोणतीही साधना, कोणताही मार्ग किंवा कोणतीही अनुभूती शक्य नाही. देहाकरिता नवविधा भक्ती. आता नवविधा भक्ती म्हणजे भक्तीचे 9 प्रकार आहेत. ते कोणते? तर श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. हे सर्व प्रकार ऐकणे म्हणजे कानाने ऐकतो, बोलणे तर आपण वाणीने बोलतो, स्मरण म्हणजे मनातल्या मनात आपण मनन करतो, सेवा म्हणजे शरीराथ्रू करतो. म्हणून समर्थ सांगतात, भक्ती देहाशिवाय व्यक्त होऊच शकत नाही. देहाकरता चतुर्विधी मुक्ती. चतुर्विधा मुक्ती म्हणजे काय? तर 4 प्रकारची मुक्ती. तर कोणत्या आहेत ते? सालोक्य, सारूप्य, सामिप्य, सायुज्य. ही उच्च आध्यात्मिक अवस्था साधना, ध्यान, आत्मज्ञान यांच्या माध्यमातून प्राप्त होते आणि हे सर्व देहाच्या साहाय्याशिवाय शक्य नाही. देहाकरिता नाना युक्ती. युक्ती म्हणजे विविध साधन संपत्ती, उपाय, तंत्र यामध्ये ध्यानाचे वेगवेगळे प्रकार जसे की जप, तप, योग, शास्त्रीय आणि व्यावहारिक साधना. हे सर्व प्रयोग आणि पद्धती देह आणि मन यांच्या सहाय्यानेच करता येतात. नाना मते. मते म्हणजे विविध विचारधारा, संप्रदाय, तत्वज्ञान. या जगात अद्वैत, द्वैत, विशिष्ट अद्वैत, विविध साधना मार्ग हे सर्व विचार मनुष्याच्या अनुभवातून निर्माण होतात आणि अनुभव देहातूनच मिळतो. म्हणून विविध मते हे देहावर आधारितच आहेत. तर यामधून समर्थांना काय संदेश द्यायचा आहे? तर भक्तीचे सर्व प्रकार देहामुळे व्यक्त होतात. मुक्तीचेही मार्ग देहाशिवाय शक्य नाही. विविध साधना, उपाय आणि तत्वज्ञान हे देहाच्या अनुभवातून निर्माण होतात. देह हा सर्व आध्यात्मिक प्रवाहांचा आधार आहे. तर ह्याचा यूज आपल्या जीवनामध्ये कसं करायचा? तर भक्ती नियमित करा, साधनेत सातत्य ठेवा, विविध मतांचा आदर करा, पण मूळ आधार समजून घ्या, जसे की देहाचे महत्त्व. समर्थ सांगतात, भक्तीपासून मुक्तीपर्यंत आणि विविध विचारापर्यंत सर्व काही देहामुळे शक्य आहे. म्हणून देहाला साधन म्हणून ओळखून हीच खरी आध्यात्मिक समज आहे. देहाकरिता दानधर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्वकर्म मनती जनी. समर्थ या ओवीत मानवी जीवनातील व्यवहार आणि अध्यात्म यांचा गाभा उलगडतात. दान, धर्म, संरक्षण आणि पूर्वजन्माची कल्पना हे सर्व देहाच्या संदर्भातच समजले जातात. म्हणजे मानवी विचार विश्वाचा आधारही देहच आहे. देहाकरिता दानधर्म. दानधर्म म्हणजे काय? दान करणे, धर्माचरण करणे, परोपकार करणे हे सर्व हाताने दिले जाते. शरीराच्या क्रियेतून घडते, समाजात प्रत्यक्ष कृती म्हणून दिसते. म्हणून समर्थ सांगतात, दान आणि धर्म हे देहाशिवाय शक्य नाहीत. देहाकरिता नाना वर्म. वर्म म्हणजे संरक्षण, कवच, सुरक्षितता. यामध्ये शरीराचे रक्षण, रोगांपासून बचाव, आयुष्य टिकवण्यासाठी उपाय, उदाहरणार्थ औषधोपचार, आहार नियम, संरक्षणाची साधने. हे सर्व कशासाठी? देहाच्या रक्षणासाठी. समर्थ सांगतात, हे सर्व प्रकारचे संरक्षण देहाभोवतीच केंद्रित आहे. देहाकरिता पूर्वकर्म. पूर्वकर्म म्हणजे पूर्वजन्मातील कर्माची फळं. लोक मानतात आपलं सुखदुःख हे पूर्वकर्मामुळे आहे. जन्मस्थिती कर्मफळावर आधारित आहे. पण हे विचार कोण निर्माण करतो? देहधारी मनुष्यच. म्हणजे कर्माची कल्पना, फळाची अनुभूती, नियतीचा विचार हे सर्व देहाच्या अनुभवातूनच जन्मते. मनते जनी. जनी म्हणजे लोक, समाजात विविध श्रद्धा आहेत, कर्म सिद्धांतावर विश्वास आहे, जीवनाचे अर्थ लावले जातात. पण हे सर्व विचार कोण करतं? देहात असलेला मनुष्य. मग समर्थांना काय सांगायचं याच्यातून? दान आणि धर्म देहाशिवाय शक्य नाही. संरक्षण, उपाय आणि व्यवहार देहावर आधारित आहेत.
पूर्वकर्माची संकल्पनाही देणारे देहधारी मनुष्यच करतो. म्हणून माणसाचे संपूर्ण विचारायुष्य देहावर आधारित आहे. तर यामधून काय शिकायचं? तर दान धर्म प्रत्यक्ष कृतीत आणा. देहाची काळजी घ्या पण आसक्ती नको. जीवनाचे विचार विवेकाने करा. कर्म आणि त्याच्या परिणामांना समजून जगा. मग समर्थ काय सांगतात? मानवी जीवनातील सर्व श्रद्धा, व्यवहार आणि विचार हे देहामुळेच निर्माण होतात. म्हणून देहाला केवळ शरीर म्हणून न पाहता तो विचार, कर्म आणि साधनेचं केंद्र आहे हे समजून घ्यावं. देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होय जे व्यर्थ आणि धन्य. आता समर्थ या ओळीत मानवी शरीरातील एक मोठं सत्य उलगडतात. सर्व स्वार्थ, सर्व अर्थ, अगदी व्यर्थ म्हणजे निरर्थक वाटणं सुद्धा देहामुळेच निर्माण होतं. आणि त्याच देहामुळे माणूस धन्यही होऊ शकतो. देहाकरिता नाना स्वार्थ. स्वार्थ म्हणजे वैयक्तिक इच्छा, अपेक्षा, गरजा. माणूस सुख मिळवतो, स्वतःचे हित पाहतो, जीवन टिकवण्यासाठी धडपडतो. हे सर्व कशामुळे? देहामुळे. कारण देह आहे म्हणून भूक आहे, इच्छा आहेत, सुरक्षा हवी आहे, सुखाची अपेक्षा आहे. म्हणून सर्व स्वार्थ देहाशी जोडलेले आहेत. देहाकरिता नाना अर्थ. आता अर्थ म्हणजे काय? पैसा, संपत्ती, जीवन निर्वाहाचे साधन, व्यवहारातील मूल्य. आता माणूस कमावतो, साठवतो, खर्च करतो. हे सर्व व्यवहार कशामुळे? देह टिकवण्यासाठी. समर्थ सांगतात संपूर्ण अर्थव्यवहार देहाभोवती फिरतो. देहाकरिता होय जे व्यर्थ. व्यर्थ म्हणजे निरर्थक, व्यर्थ वाटणे. कधीकधी प्रत्यक्ष प्रयत्न अपयशी होतात, अपेक्षा पूर्ण होत नाहीत, जीवन निराश वाटतं. हे अनुभवसुद्धा देहधारी जीवनातच येतात. म्हणजेच आनंद आणि निराशा दोन्ही देहामुळेच. आणि धन्य धन्य म्हणजे कृतार्थ, यशस्वी, समाधान पावलेला. समर्थ सांगतात त्याच देहामुळे माणूस सुखी होतो आणि त्याच देहामुळे तो धन्यही होऊ शकतो. अंतिम म्हणजे अंतिम स्थितीत देहाच्या उपयोगावर अवलंबून असते. तर समर्थाने यातून काय संदेश द्यायचा आहे? स्वार्थ, अर्थ आणि व्यवहार हे देहावर आधारित आहेत. निराशा आणि यश दोन्ही देहामुळेच अनुभवता येतात. देह हा सर्व मानवी अनुभवांचा केंद्रबिंदू आहे. देहामुळेच माणूस खालीही जाऊ शकतो आणि उंचही जाऊ शकतो. तर काय ह्याच्यामधून काय शिकायचं? तर स्वार्थात अडकू नका, अर्थाचा योग्य उपयोग करा, अपयशाला शेवट समजू नका, देहाचा उपयोग उन्नतीसाठी करा. समर्थ सांगतात देहामुळे माणूस भोगतो, शिकतो आणि शेवटी धन्य होतो. म्हणून देह हा बंधन नाही, तो उन्नतीचा मार्ग आहे. देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उन्हा आगळा, देहाकरिता जिव्हाळा भक्ती मार्गाचा. आता समर्थ या ओळीत मानवी जीवनातील कला, क्षमता आणि भक्तिभाव यांचा गूढ संबंध स्पष्ट करतात. देहामुळे विविध कला प्रकट होतात, देहामुळेच कमी जास्तपणा जाणवतो आणि देहामुळेच भक्ती मार्गातील जिव्हाळा निर्माण होतो. देहाकरिता नाना कळा. आता कला म्हणजे कला, कौशल्य, क्षमता. उदाहरणार्थ गायन, वादन, लेखन, चित्रकला, सेवा करण्याची कला. हे सर्व कसं तर हे सर्व आपण कसं शिकले जाते, सरावाने विकसित होते आणि देहाच्या माध्यमातून व्यक्त होते. म्हणून समर्थ सांगतात सर्व कला देहाशिवाय प्रकट होऊ शकत नाहीत. देहाकरिता उन्हा आगळा. आता उन्हा म्हणजे कमीपणा, आगळा म्हणजे श्रेष्ठ, वेगळा, विशेष. समाजात कुणी श्रेष्ठ वाटतं, कुणी कमी वाटतो, कुणी वेगळा ठरतो. हे भेद कशामुळे? देहाच्या क्षमता आणि वापरावरून. जसे की बुद्धी, शरीर, कौशल्य, परिस्थिती यावरून उन्हा आगळा ही कल्पना तयार होते. देहाकरिता जिव्हाळा भक्ती मार्गाचा. जिव्हाळा म्हणजे खोल प्रेम, अंतःकरणातील ओढ. भक्ती मार्गात देवावर प्रेम, नामस्मरणाची ओढ, गुरुवरील श्रद्धा, भक्तीतील भावनिक जोड हे सर्व कशामुळे निर्माण होते? देहामुळेच. कारण हृदय भाव अनुभवते, मन भक्तीत गुंतते, वाणी नामस्मरण करते, शरीर सेवा करते. त्यामुळे भक्ती ही केवळ विचार नाही तर अनुभव आहे. मग या समर्थाने यातून काय संदेश द्यायचा असेल तर सर्व कला देहामुळेच प्रगट होतात. श्रेष्ठ कमी असा भेद देहाच्या क्षमतेवर आधारित आहे. भक्ती मार्गातील जिव्हाळाही देहातूनच निर्माण होतो. देह हा कला, भेदभाव आणि भक्तिभाव यांचा आधार आहे. मग आपला काय करायचं ह्याच्यामधून आपल्या जीवनात उपयोग? तर आपल्या कला विकसित करा, इतरांशी तुलना कमी करा, भक्तीला केवळ विचार न ठेवता अनुभव बनवा, देहाचा उपयोग सर्जनशीलतेसाठी करा. समर्थ सांगतात देहामुळेच माणूस कला देहामुळे माणसात कला उमलते, भेद निर्माण होतो आणि भक्ती हृदयात खोल रुजते. म्हणून देह हा केवळ शरीर नाही तर तो मानवी जीवनाचा भावप्रवाह आहे. नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिते निवडणे मोक्ष लाभे. आता समर्थ या ओळीत साधनेचा अंतिम प्रवास उलगडतात. सन्मार्गाने केलेली साधना
बंधनांचा नाश आणि शेवटी मोक्षप्राप्ती हे सर्व देहाच्या आधारावरच घडते. म्हणजे देह हा मोक्षमार्गाचा अंतिम साधन आधार आहे. नाना सन्मार्ग साधने. सन्मार्ग म्हणजे धर्म, सत्य आणि योग्य आचरणाचा मार्ग. साधने म्हणजे त्या मार्गावर चालण्यासाठी केलेले उपाय. यामध्ये योग साधना, भक्ती मार्ग, ज्ञानमार्ग, तप, जप, ध्यान हे सर्व सन्मार्ग साधने आहेत. पण हे कशामुळे शक्य आहे? देहामुळे. कारण साधना करायला शरीर लागते, मन एकाग्र करायला इंद्रिय लागतात, कृती करायला देह आवश्यक आहे. देहाकरिता तुटती बंधने. आता बंधने म्हणजे संसारातील आसक्ती, इच्छा, मोह, अहंकार ही कर्माची बंधनं. ही बंधनं कशी तुटतात? साधनेच्या माध्यमातून, जी देहातूनच केली जाते. ध्यानाने मन शांत होतं, जपाने आसक्ती कमी होते, विवेकाने मोह सुटतो. म्हणून समर्थ सांगतात, बंधमुक्ती ही देहाच्या साधनेतूनच शक्य आहे. देहाकरिता निवेदने मोक्ष लाभे. निवेदन म्हणजे पूर्ण समर्पण, स्वतःला देवाला अर्पण करणं. मोक्ष म्हणजे अंतिम मुक्ती, आत्मज्ञानाची पूर्ण अवस्था. ही अवस्था कशी मिळते? देहाच्या माध्यमातून केलेल्या समर्पणातून. मन समर्पित होते, कर्म समर्पित होते, अहंकार कमी होतो आणि शेवटी मोक्षप्राप्ती होते. आता मुख्य संदेश. सर्व सन्मार्ग साधना देहावर आधारित आहे. बंधन तुटण्यासाठी देहातूनच साधना करावी लागते. पूर्ण समर्पणातून मोक्षही देहाच्या माध्यमातूनच मिळतो. देह हा बंधन आणि मुक्ती दोन्हीचा मार्ग आहे. मग ह्याच्यातून काय केलं पाहिजे आपण? तर नियमित साधना करा, आसक्ती कमी करण्यासाठी प्रयत्न करा, समर्पणाची भावना वाढवा, देहाचा उपयोग मोक्ष मार्गासाठी करा. समर्थ सांगतात, संसारातून मुक्त होण्याचा मार्गही देहातूनच जातो, म्हणून देहाला अडथळा समजू नका, तोच मोक्षाचा पूल आहे. देह सकळामध्ये उत्तमो, देही राहिला आत्मा रामो, सकळा घटी पुरुषोत्तमो विवेक जाणती. आता समोर त्या देहाविषयीचा दृष्टिकोन पूर्णपणे उंचावतात. सर्व साधनांमध्ये देह हा श्रेष्ठ आहे, कारण त्यातच आत्मा वासतो आणि त्याच देहात सर्वत्र परमात्म्याचा अनुभव शक्य होतो. देह सकळामध्ये उत्तमो. उत्तम म्हणजे श्रेष्ठ, सर्वोत्तम. समर्थ सांगतात, साधनेची सर्व साधने आहेत, पण त्यातही देह सर्वात श्रेष्ठ आहे. कारण साधना देहातूनच होते, अनुभव देहातूनच मिळतो, ज्ञान देहातूनच प्रकट होते. म्हणून देह हा सर्व साधनांमध्ये सर्वोत्तम आहे. देही राहिला आत्माराम. आत्माराम म्हणजे आत्मस्वरूप परमात्मा. इथे अत्यंत गूढ सत्य सांगितले आहे. देव बाहेर नाही, परमात्मा दूर नाही, तो या देहातच वास करतो. म्हणजे बाह्य शोध थांबतो, अंतर्मुखात सुरू होते, आत्मज्ञानाची दिशा मिळते. सकळा घटी पुरुषोत्तमो. पुरुषोत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ परमात्मा. घट म्हणजे प्रत्येक शरीर, प्रत्येक जीव. समर्थ सांगतात, प्रत्येक देहात परमात्मा आहे, प्रत्येक जीवात तेच तत्व आहे. म्हणजे ईश्वर सर्वत्र व्यापलेला आहे. विवेके जाणते. विवेके म्हणजे समजूतदार, ज्ञान संपन्न साधक. हे सत्य फक्त बुद्धीने नाही, तर अंतःकरणाच्या अनुभूतीने समजते. जे विवेकी आहेत ते ओळखतात की परमात्मा सर्व देहात समान आहे. मग देह हा सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ आहे. आत्मा प्रत्येक देहात वास करतो. परमात्मा सर्व जीवांमध्ये समान आहे. हे सत्य विवेकाने समजते. देह म्हणजे केवळ शरीर नाही, तो परमात्म्याचे मंदिर आहे. स्वतःला आणि इतरांना कमी लेखू नका. प्रत्येकात ईश्वर पाहण्याची दृष्टी ठेवा. अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करा. देहाचा उपयोग आत्मज्ञानासाठी करा. समर्थ सांगतात, देह हा सर्वश्रेष्ठ आहे, कारण यातच आत्मा आणि परमात्मा वास करतात. म्हणून खरा शोध बाहेर नाही, तर तो आत म्हणजेच या देहातच आहे. देहाकरिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाते अवतार मालिका. आता समर्थ या ओवीत मानवी जीवनातील कीर्ती, अपकीर्ती आणि अवतारांचे रहस्य उलगडतात. सर्व प्रसिद्धी आणि अपमान हे देहामुळेच घडतात आणि अवतारांची परंपरा देहाधारणेमुळेच दिसते. देहाकरिता नाना कीर्ती. कीर्ती म्हणजे प्रसिद्धी, गौरव, यश. माणूस चांगली कर्म करतो, समाजासाठी कार्य करतो, महान कार्यामुळे ओळखला जातो. हे सर्व कशामुळे दिसते? देहामुळे. कारण कृती देहातून होते, कार्य देहातून प्रकट होते, त्यामुळेच कीर्ती निर्माण होते. अथवा नाना अपकीर्ती. अपकीर्ती म्हणजे बदनामी, निंदा, तसंच चुकीचे कर्म, अधर्म, अज्ञानातून घडलेली कृत्ये. यामुळे बदनामी होते, समाजात प्रतिमा खराब होते. हेही कशामुळे? तर देहाच्या चुकीच्या उपयोगामुळे. समर्थ सांगतात, कीर्ती आणि अपकीर्ती दोन्ही देहावरच अवलंबून आहे. देहाकरिता होती जाते अवतार मालिका. अवतार मालिका म्हणजे अवतारांची परंपरा, एकामागून एक अवतार. उदाहरणार्थ राम, कृष्ण, इतर देवी अवतार. हे सर्व जगात धर्मस्थापनेसाठी येतात. देह धारण करून कार्य करतात. म्हणजे अवतार सुद्धा देहाच्या माध्यमातूनच प्रकट होतात. कीर्ती आणि अपकीर्ती दोन्ही देहामुळे निर्माण होतात.
चांगले वाईट कार्य देहाच्या वापरावर अवलंबून आहे. अवतारांची परंपराही देहधारणेशिवाय शक्य नाही. देह हा कर्म, परिणाम आणि दैवी शैलींचा दैवलीलांचा आधार आहे. तर आपण काय केले पाहिजे, तर चांगले कर्म करून कीर्ती निर्माण केलं पाहिजे. चुकीच्या कृतींपासून दूर राहिलं पाहिजे. देहाचा सदुपयोग केला पाहिजे. प्रत्येक कृती विचारपूर्वक केली पाहिजे. तर समर्थ सांगतात, या जगात दिसणारी प्रसिद्धी, बदनामी आणि दैवी अवतारसुद्धा देहामुळेच प्रकट होतात. म्हणून देहाला कमी लेखू नका. तोच तुमच्या कर्मांचा आरसा आहे. देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचे न उत्तम उत्तम भोगती पदे. आता समर्थ या ओवीत मानवी मनाच्या दोन स्थिती आणि त्याचा अंतिम परिणाम स्पष्ट करतात. देहामुळेच भ्रम आणि संभ्रम निर्माण होतात आणि त्याच देहामुळे उत्तम 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 स्थितींचा अनुभवही येतो. देहाकरिता नाना भ्रम. भ्रम म्हणजे चुकीची समज, माया, अज्ञान. माणूस जगाला स्थिर समजतो, सुख कायम राहील असे मानतो, स्वतःला देहच समजतो. हे सर्व भ्रम कशामुळे निर्माण होतात? देह आणि इंद्रियांच्या मर्यादित अनुभवामुळे. देहाकरिता नाना संभ्रम. आता संभ्रम म्हणजे गोंधळ, दिशाभूल, निर्णय न होणे. उदाहरणार्थ कार्य योग्य, काय अयोग्य हे न समजणं, जीवनातील गोंधळ, विचारांची गोंधळलेली अवस्था. हे कशामुळे? मन बुद्धीच्या मर्यादित अडकते म्हणून. देहाचे न उत्तम उत्तम भोगती पदे. उत्तम उत्तम पद म्हणजे सर्वोच्च अवस्था, उच्च अनुभव, आध्यात्मिक उन्नती. समर्थ सांगतात, त्याच देहामुळे भ्रम होतो, त्याच देहामुळे संभ्रम होतो आणि त्याच देहामुळे सर्वोच्च अनुभवही मिळतो. म्हणजे साधना, ध्यान, आत्मानुभव, मोक्षाची अनुभूती हे सर्व देहाच्या माध्यमातूनच भोगले जातात. तर समर्थांना काय सांगायचं यातून? देहामुळे अज्ञान आणि भ्रम निर्माण होतात. देहामुळे गोंधळ आणि संभ्रमही निर्माण होतो आणि पण त्याच देहामुळे सर्वोच्च आध्यात्मिक अवस्था मिळते. देह हा अंधार आणि प्रकाश दोन्हीचं द्वार आहे. आता आपण काय केलं पाहिजे? अज्ञानात अडकलं नाही पाहिजे. गोंधळात हरवू नका. विवेक वाढवा. देहाचा उपयोग उन्नतीसाठी करा. समर्थ सांगतात, देहामुळेच माणूस भ्रमित होतो आणि त्याच देहामुळे तो सर्वोच्च अनुभवही प्राप्त करतो. म्हणून देह दोष नाही, तर तो आत्मोन्नतीचा मार्ग आहे. देहाकरिता सकळ काही, देहाविना काही नाही. आत्मा विरे ठाई ठाई नव्हताच जैसा. आता समर्थ या ओळीत देह आणि अनुभव यांचा अंतिम निष्कर्ष मानतात. या जगात जे काही आहे ते देहामुळेच आहे आणि देहाशिवाय काहीही अनुभवता येत नाही. पुढे ते अजून खोल तत्व सांगतात. आत्म्याचा अनुभव शब्दात नाही, पण विवेकी त्याला ओळखतात. देहाकरिता सकळ काही. सकळ काही म्हणजे सर्व अनुभव, सर्व व्यवहार, सर्व ज्ञान म्हणजे भोग, त्याग, कर्म, भक्ती, ज्ञान, सुख-दुःख हे सर्व कशामुळे? देहामुळेच. देह नसता तर अनुभवच नाही, जगणंच नाही, साधनाच नाही. देहाविना काही नाही. या ओळीचा निर्णायक भाग आहे. समर्थ स्पष्ट सांगतात, देह नसेल तर कोणताही अनुभव नाही, कोणतीही वृत्ती नाही, कोणताही ज्ञानप्रवाह नाही. म्हणजे अनुभवाचं विश्व हे पूर्णपणे देहावर अवलंबून आहे. आत्माविरे ठाई ठाई. आत्माविरे म्हणजे आत्म्याचा अनुभव लय पावतो, शब्दात न राहता सूक्ष्म होतो. ठाई ठाई म्हणजे सर्वत्र. याचा गूढ अर्थ असा की आत्मा सर्वत्र आहे, पण तो इंद्रियांनी पकडता येत नाही. तो अनुभवाच्या पलीकडे आहे, म्हणून तो विरलेला वाटतो, म्हणजे सूक्ष्म, अव्यक्त. नव्हताच जैसा म्हणजे जणू तो दिसतच नाही, अस्तित्वात नाही असे वाटते. पण सत्य असे आहे की आत्मा नाहीसा होत नाही, तो सर्वत्र आहे, फक्त इंद्रियांना दिसत नाही, म्हणून तो नव्हताच असा भास होतो. तर सर्व अनुभव देहावर आधारित आहे. देहाशिवाय जगाचा अनुभव नाही. आत्मा सर्वत्र आहे, पण इंद्रियांना जाणवत नाही, म्हणून तो सूक्ष्म आणि अव्यक्त वाटतो. देह हा अनुभवाचा दरवाजा आहे. आत्मा हा अनुभवातील सत्य आहे. अनुभवांना अंतिम सत्य समजू नका. देहाचा उपयोग साधनेसाठी करा. सूक्ष्म आत्मतत्व समजण्यासाठी प्रयत्न करा. बाह्य जगात अडकू नका. समर्थ सांगतात, आपल्याला जे काही सगळं जग वाटतं ते देहामुळे आहे आणि त्याप्रमाणे असलेलं आत्मतत्व सर्वत्र असूनही इंद्रियांना पकडता येत नाही. म्हणून साधकाने देहाचा उपयोग करून आत्मतत्वाकडे वळावे. देहे परलोकीचे तारू, नाना गुणाचा गुणा गरू, नाना रत्नाचा विचारो देहाचिनी. आता समर्थ यावेळी देहाचे अत्यंत उदात्त स्वरूप स्पष्ट करतात. देह केवळ भोगाचे साधन नाही, तर परलोकात तारक होणारे तारू नौका आहे. देहामध्येच सर्व गुण आणि रत्नांचा विचार सामावलेला आहे. देह लोकांचे तारू. तारू म्हणजे नौका, जी पलीकडे घेऊन जाते. समर्थ सांगतात, देह हा केवळ शरीर नाही, ते मोक्षाकडे नेणारी नौका आहे. नौका म्हणजे जहाज. म्हणजे कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे सर्व देहाच्या माध्यमातूनच परलोकापर्यंत नेतात. नाना गुणाचा गुणागरू. गुणागर म्हणजे गुणांचा सागर. देहात
बुद्धीचा गुण, विवेकाचा गुण, भक्तीचा गुण, संयमाचा गुण हे सर्व गुण देहातच प्रकट होतात आणि वाढतात. म्हणून देह हा गुणांचा खजिना आहे. नाना रत्नाचा विचारू देहाचे ने. रत्न म्हणजे मौल्यवान आध्यात्मिक मूल्ये. उदाहरणार्थ शांती, प्रेम, विवेक, ज्ञान, वैराग्य हे सर्व रत्न विचारातून समजतात, साधनेतून मिळतात आणि देहाच्या अनुभवातून विकसित होतात. म्हणून समर्थ सांगतात, सर्व रत्नांचा विचार देहाच्या माध्यमातूनच शक्य आहे. देह हा मोक्षाकडे नेणारा मार्ग आहे. देहात सर्व गुणांचा सागर आहे. आध्यात्मिक रत्नांचा अनुभव देहातूनच मिळतो. देह हा साधन नाही तर साधनेचा संपूर्ण खजिना आहे. तर देहाला साधनेचे साधन माना. गुण विकसित करा. विवेक आणि शांती वाढवा. मोक्ष मार्गासाठी देहाचा उपयोग करा. आता समर्थ सांगतात, देह हा केवळ शरीर नसून परलोकाकडे नेणारी नौका आणि सर्व गुणरत्नांचा खजिना आहे. म्हणून देहाचा योग्य उपयोग म्हणजे खरी साधना. देहाचे न गायन कळा, देहाचे न संगीत कळा, देहाचे न अंतरकळा ठाई पडे. आता समर्थ यावेत कला आणि आंतरिक अनुभूती यांचा गूढ संबंध उलगडतात. गायन, संगीत आणि अंतर्मुख साधना हे सर्व देहाच्या माध्यमातूनच प्रकट होतात. देहाचे न गायन कळा. गायन कळा म्हणजे गाण्याची कला. यामध्ये स्वरांची जाण, आवाजाची शिस्त, भावपूर्ण गायन, कीर्तन, भजन हे सर्व कशामुळे शक्य आहे? देहामुळे. कारण कंठ, घसा जसा आवाज निर्माण करतो, श्वास नियंत्रित लागते, मन भाव जोडते. म्हणूनच गायन कला देहातूनच प्रकट होते. देहाचे न संगीत कला. आता संगीत कला म्हणजे वादन आणि लय तालाची कला. यामध्ये तबला, वीणा, बासरी इत्यादी वादन, ताल, लय, सूर यांचे ज्ञान, श्रवणशक्ती आणि हातांचे समन्वय हे सर्व इंद्रियांच्या कार्यावर आधारित आहे आणि शरीराच्या हालचालींवर अवलंबून आहे. म्हणून समर्थ सांगतात, संगीत कला देहाशिवाय शक्य नाही. देहाचे ना अंतरकळा. अंतरकळा म्हणजे अंतर्मुख साधना, ध्यान आणि आत्मानुभवाची कला. यामध्ये ध्यान, आत्मचिंतन, अंतर्मुखता, शांत मनाची अनुभूती हे सर्व शरीर स्थिर ठेवून मन एकाग्र करून देहाच्या सहाय्यानेच घडते. म्हणून अंतरकळा देहावर आधारित आहे. ठायी पडे. ठायी पडे म्हणजे स्थिर होते, प्रगट होते, स्थापित होते. म्हणजे कला प्रकट होते, अनुभव स्थिर होतो, साधना फलदायी होते आणि सर्व देहाच्या माध्यमातूनच शक्य आहे. आता गायन कला देहामुळेच प्रकट होते, संगीत कला देहामुळे शक्य नाही, अंतर्मुख देहाशिवाय शक्य नाही. अंतर्मुख साधना ही देहाच्या आधारावरच घडते. देह हा कला आणि आत्मानुभव यांचा आधार आहे. आता याचा आपण उपयोग कसा करायचा? कला विकसित केल्या पाहिजेत. संगीत आणि साधनेत शिस्त ठेवा. अंतर्मुख होण्याचा अभ्यास करा. देहाचा उपयोग सर्जनशीलतेसाठी करा. आता समर्थ सांगतात, देहामुळेच बाह्य कला आणि अंतर्मनातील साधना दोन्ही प्रकट होतात. म्हणून देहाला केवळ शरीर न समजता तो सर्जनशीलता आणि आत्मानुभूतीचा आधार आहे. देहे ब्रह्मांडाचे फळ, देहे दुर्लभची केवळ, परी या देहास निवळ उमजवावे. आता समर्थ यावेत देहाचे अंतिम महत्त्व उलगडतात. हा देह म्हणजे केवळ शरीर नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाचे फळ आहे आणि अतिशय दुर्लभ अशी संधी आहे. पण त्याचबरोबर एक इशाराही देतात, हा देह योग्य रीतीने समजून घ्यायला हवा. देहे ब्रह्मांडाचे फळ. ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण सृष्टी, फळ म्हणजे अंतिम परिणाम, सार, निष्कर्ष म्हणजेच अनेक जन्मांची प्रक्रिया, कर्मांचे परिणाम, सृष्टीचा अनुभव या सर्वांचा परिणाम म्हणजे हा मानव देह. म्हणून समर्थ सांगतात, देह हा संपूर्ण सृष्टीचा सार आहे. देहे दुर्लभची केवळ. दुर्लभ म्हणजे अत्यंत दुर्मिळ, सहज नाही मिळणारा मानव देह. जो मानव देह सहज मिळत नाही, अनेक जन्मांतर मिळतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वोच्च संधी आहे. आणि हा 84 लक्ष योजनेनंतर हा आपल्याला मानव देह मिळतो. म्हणून हा देह अतिशय मौल्यवान आहे. परी या देहास निवळ उमजवावे. परी म्हणजे पण तरीही, निवळ उमजवावे म्हणजे स्पष्टपणे समजून घ्यावे. समर्थ इथे इशारा देतात, देह मिळाला म्हणून फक्त भोगासाठी वापरू नये, तर त्याचा अर्थ, उद्देश समजून घ्यावा, विवेकाने त्याचा उपयोग करावा. म्हणजे देहाचे खरं स्वरूप ओळखून त्याच्याबद्दल आपल्याला महत्त्व जाणून घेऊन आपल्या जीवनाचा प्रगत करण्यासाठी उपयोग केला पाहिजे. मानव देह हा संपूर्ण सृष्टीचा परिणाम आहे. तो अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान आहे, पण त्याचा योग्य अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. देह मिळणे भाग्य आहे, पण त्याचा उपयोग समजून करून त्याचे उपयोगात आणणं हेच खरं ज्ञान आहे. देहाचा अपयोग करू नका. वेळेचा योग्य उपयोग करा. आत्मचिंतन वाढवा. जीवनाचा खरा हेतू समजून घ्या.
समर्थ सांगतात मानव देह हा ब्रह्मांडाचा सार आहे आणि अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणून तो मिळाल्यावर फक्त जगू नका, त्याचा अर्थ समजून जगा. देहाकरिता लहान थोर, करीते आपुलाले व्यापार. त्याहीमध्ये लहान थोर किती एक. आता समर्थ या विविध समाजातील व्यावहारिक वास्तव उलगडतात. देहाच्या कारणानेच लोक आपापले उद्योग, व्यवसाय आणि व्यापार करतात आणि त्यातही मोठे लहान असा भेद निर्माण होतो. आता देहाकरिता लहान थोर, करीते आपुलाले व्यापार. लहान थोर म्हणजे लहान मोठं लोक. व्यापार म्हणजे व्यवहार, व्यवसाय, कामकाज. आता माणूस जगण्यासाठी काम करतो, पैसा मिळवतो, उपजीविका चालवतो. हे सर्व कशासाठी? तर देह टिकवण्यासाठी. म्हणून कुणी मोठा व्यापारी, कुणी छोटा कामगार, कुणी अधिकारी, कुणी मजूर, सर्वांचे प्रयत्न देहावरच केंद्रित आहेत. त्याहीमध्ये लहान थोर किती एक. आता समाजात कुणी मोठा मानला जातो, कुणी लहान मानला जातो, कुणी श्रेष्ठ, कुणी सामान्य. हे भेद संपत्तीवर, स्थानावर, कौशल्यावर, परिस्थितीवर आधारित असतात. पण मूळ कारण एकच आहे, देहाचा व्यवहार. आता सर्व लोक देहाच्या गरजांसाठी व्यापार, कर्म करतात. समाजात लहान मोठा भेद निर्माण होतो, पण सर्वांचा आधार एकच आहे, देह. देह हा सामाजिक आणि आर्थिक व्यवहारांचा केंद्रबिंदू आहे. मग कोणालाही कमी लेखू नका, सर्वांचे प्रयत्न समजून घ्या, अहंकार टाळा, मेहनतीचा आधार करा. समर्थ सांगतात या जगात सर्व लोक आपापले काम देहासाठी करतात आणि त्यामुळे लहान मोठेपणा निर्माण होतो. म्हणून माणसाने भेदभाव न करता सर्वांमध्ये समान दृष्टी ठेवावी. जे जे देहे धरून आले, ते ते काय करून गेले. हरिभजने पावन झाले किती एक. आता समर्थ स्वामी या मानवी जीवनाचा प्रवास अत्यंत साध्या पण गूढ पद्धतीने सांगतात. जो कोणी देह धारण करून आला, त्याने काही ना काही कर्म केलेच आणि त्यात काही लोक हरिभजनामुळे पवित्र झाले. आता जे जे धरून आले, जे जे देह धरून आले याचा अर्थ जे सर्व जीव या जगात जन्म घेतात, म्हणजे प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव, प्रत्येक साधक, सर्वांचा हा देह धारण केलेला आहे. ते ते काही करून गेले. काही करून गेले म्हणजे काही ना काही कर्म करून गेले आणि परत आपलं हा जीवन संपवलं. म्हणजे कसं, कोणी चांगले कर्म केले, कोणी वाईट कर्म केले, कोणी मोठी कामगिरी केली, कोणी साधारण जीवन जगले. पण एक गोष्ट निश्चित आहे, कर्म केल्याशिवाय कोणी जात नाही. हरिभजने पावन झाले किती एक. आता हरिभजन म्हणजे देवाचे नामस्मरण, भक्ती, ध्यान. आता काही लोक सतत नामस्मरण करतात, भक्ती मार्गावर चालतात, अंतःकरण शुद्ध करतात. आता त्यामुळे ते पावन म्हणजे शुद्ध, पवित्र होतात. आता सद्गुरूंना काय संदेश द्यायचा यातून? प्रत्येक जीव देह घेऊन येतो आणि कर्म करून जातो. जीवन हे कर्माशिवाय नाही. पण हरिभजन करणारे लोक आत्मशुद्धी प्राप्त करतात. देह हा कर्माचा प्रवास आहे आणि भक्ती हा त्याचा शुद्ध करण्याचा मार्ग आहे. आता जीवनात त्याचा उपयोग कसा करायचा? तर चांगले कर्म करा, हरिनाम स्मरणाची सवय लावा, जीवन शुद्ध करण्याचा प्रयत्न करा, कर्मासोबत भक्ती जोडा. समर्थ सांगतात या जगात प्रत्येकजण कर्म करून जातो, पण जे हरिभजन करतात तेच खरे पावन होतात. म्हणून जीवनाचा सर्वोत्तम उपयोग म्हणजे कर्मासोबत भक्ती जोडणे. अष्टधा प्रकृतीचे मूळ, संकल्परूपची केवळ, नाना संकल्पे देहे फळ घेऊन आले. आता समर्थ रामदास स्वामी या ओळीत सृष्टीच्या आणि मानवी जीवनाच्या उत्पत्तीमागील सूक्ष्म कारण उलगडतात. संपूर्ण प्रकृती आणि देहप्रवास यामागे मूळ कारण म्हणजे संकल्प होय. अष्टधा प्रकृतीचे मूळ. अष्टधा प्रकृती म्हणजे 8 प्रकारची मूलभूत प्रकृती, सृष्टीचे घटक. यामध्ये काय आहे? पृथ्वी, आप, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार. ही संपूर्ण सृष्टी ज्यातून निर्माण होते ती मूलभूत रचना आहे. पण या सर्वांचे मूळ काय? तर संकल्प. संकल्प रूपची केवळ. संकल्प म्हणजे विचार, इच्छा निर्मित कल्पना. समर्थ सांगतात सृष्टी निर्माण होण्यामागे इच्छा आहे, देह धारण होण्यामागे संकल्प आहे, कर्म सुरू होण्यामागे विचार आहे. म्हणून सर्व काही मूळतः संकल्प स्वरूप आहे. नाना संकल्पे देहफळ घेऊन आले. देहफळ म्हणजे देहाचे परिणाम, अनुभव, जन्माचे फळ. माणूस विविध इच्छा करतो, विविध आकांक्षा ठेवतो, विविध संकल्प निर्माण करतो आणि त्या संकल्पामुळे जन्म मिळतो, अनुभव मिळतो, कर्माचे फळ मिळते. म्हणजेच आपला देहप्रवास संकल्पावर आधारित आहे. आता सद्गुरू काय संदेश देतात त्यामुळे? यामधून सृष्टीच्या मुळाशी संकल्प आहे. मनातील इच्छा हीच कर्म आणि जन्म निर्माण करते. देह आणि जीवन हे संकल्पाचे परिणाम आहेत. जसा संकल्प तसा अनुभव हे जीवनाचे मूलभूत सत्य आहे. तर आपण काय केलं पाहिजे? तर विचार शुद्ध ठेवा,
चुकीचे संकल्प टाळा, सकारात्मक उद्देश ठेवा, आत्मोन्नतीकडे नेणारे संकल्प करा. समर्थ सांगतात, संपूर्ण जीवन, देह आणि सृष्टी हे संकल्पनातूनच निर्माण होते. म्हणून माणसाने सर्वात आधी आपले विचार आणि संकल्प शुद्ध करावेत. हरिसंकल्प मुळी होता, तोची फळी पाहावा आता. नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. आता समर्थ रामदास स्वामी या ओळीत अत्यंत सूक्ष्म आध्यात्मिक दृष्टी देतात. सर्व सृष्टी, देह आणि अनुभव यांच्या मुळाशी हरिसंकल्प आहे आणि त्याचे फळही त्याच संकल्पात दिसते. हरिसंकल्प मुळी होता. आता हरिसंकल्प म्हणजे ईश्वराचा संकल्प, दैवी इच्छा. समर्थ सांगतात, सृष्टीचा आरंभ संकल्पनातून झाला. देह प्रवाही संकल्पनातूनच निर्माण होतो. सर्व अनुभवांचे मूळ हे तेच आहे. म्हणजेच परमात्म्याचा संकल्प हेच सर्वांचे मूळ कारण आहे. तोची फळी पाहावा आता. फळ म्हणजे परिणाम, अनुभव, जीवनाचे परिणाम. म्हणजे जे काही घडते ते त्या मूळ संकल्पनाचेच फलित आहे. सुख, दुःख, जन्म, कर्म सर्व परिणाम स्वरूप आहेत. समर्थ सांगतात, मूळ कारण आणि अंतिम परिणाम एकाच तत्वात पाहावे. नाना देहांतरी तत्व शोधिता कळे. तत्वता म्हणजे सत्यस्वरूप. शोधिता कळे म्हणजे विचारपूर्वक पाहिल्यास समजते. समर्थ सांगतात, अनेक देह आहेत, अनेक जीव आहेत, अनेक अनुभव आहेत. पण जर खोल विचार केला तर सर्वांमध्ये एकच तत्व आहे. बाहेर भिन्नता दिसते, आत एकच सत्य असते. म्हणजेच सर्व देहात एकच आत्मतत्व व्यापलेलं आहे. यामधून समर्थांना काय संदेश द्यायचा आहे? सृष्टीचे मूळ दैवी संकल्प आहे. त्याच संकल्पाचे फळ म्हणजे सर्व जीवन प्रवाह. अनेक देहात एकच आत्मतत्व आहे. भिन्नता फक्त बाहेर आहे, आत फक्त एकच सत्य आहे. मग जीवनात आपण याचा कसा उपयोग केला पाहिजे? सद्गुरू काय सांगतात? बाह्य भेदांमध्ये अडकू नका. सर्वांमध्ये एकच तत्व पहा. विचार शुद्ध आणि सूक्ष्म करा. आत्मदृष्टी विकसित करा. समर्थ सांगतात, सृष्टीचा मूळ आधार संकल्प आहे आणि त्या संकल्पाचे फळ सर्व जीवनात दिसते. पण सर्व देहांमध्ये एकच तत्व आहे. म्हणून साधकाने भेद न पाहता एकत्व पाहावे. वेलाचे मुळी बीज, उदक रूप केवेली समज. पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंशे. आता समर्थ या ओवीत सृष्टीचा नियम समजवण्यासाठी एक सुंदर उपमा देतात. बीज, वेल आणि फळ यांचा संबंध सांगून ते जीवनातील कारण परिणामाचा गूढ सिद्धांत स्पष्ट करतात. वेलाचे मुळी बीज. आता वेल म्हणजे झाड निर्माण होण्याआधी त्याचे मूळ कारण म्हणजे बीज. म्हणजे बीजामधून वेल जन्मते. लहान कारणातून मोठा विस्तार होतो. यावरून समर्थ सांगतात, संपूर्ण विस्ताराचे मूळ नेहमी सूक्ष्म बीजात असते. उदक रूप वेली समज. उदक रूप म्हणजे पाण्यासारखा पसरलेला, विस्तारलेला. वेल जसं पसरतो, वाढतो, अनेक शाखा निर्माण करतो. पण त्याचा मूळ आधार काय? तेच बीज. म्हणजे बाह्य रूप कितीही विस्तारले तरी मूळ कारण बदलत नाही. पुढे फळामध्ये बीज. फळ म्हणजे अंतिम परिणाम. समर्थ सांगतात, वेलातून फळ निर्माण होते. त्या फळात पुन्हा बीज असते. म्हणजे प्रत्येक परिणामात पुढील कारण दडलेले असते. मुळीच्या अंशे. आता मूळ म्हणजे मूळ कारण, बीज. अंश म्हणजे त्याचा भाग, स्वरूप. म्हणजे जे फळ दिसते त्यात मूळ बीजाचा अंश असतो. कारण आणि परिणाम वेगळे नाहीत. दोन्ही एकाच साखळीचा भाग आहेत. आता समर्थांना काय संदेश द्यायचा यातून? तर लहान बीजातून मोठा विस्तार निर्माण होतो. प्रत्येक परिणामात त्याचे कारण दडलेले असते. सृष्टीची रचना कारण परिणामाच्या नियमावर आधारलेली आहे. मूळ आणि परिणाम हे वेगळे नाहीत, ते एकाच प्रवाहाचे टप्पे आहेत. आता समर्थ काय सांगतात, ह्याच्या जीवनात आपण कसं उपयोग केला पाहिजे? आपल्या कृतीचे कारण समजून घ्या. परिणामांचा मुळाशी संबंध पहा. सूक्ष्म विचार करा. कारण शुद्ध ठेवा, म्हणजे परिणामही शुद्ध राहतील. समर्थ सांगतात, जसे बीजात संपूर्ण वेल दडलेला असतो, तसेच प्रत्येक परिणामात त्याचे मूळ कारण असते. म्हणून साधकाने मूळ तत्व समजून जीवनाकडे पाहावे. मुळाकरिता फळ येते, फळाकरिता मूळ होते, येणेकरिता होत जाते भूमंडळ. आता समर्थ रामदास स्वामी या ओळीत निसर्गाचा आणि सृष्टीचा शाश्वत नियम स्पष्ट करतात. मूळ आणि फळ यांचा सतत चालणारा परस्पर संबंध म्हणजे सृष्टीचा अखंड प्रवाह आहे. आता मुळाकरिता फळ येते. मूळ म्हणजे कारण, बीज. फळ म्हणजे परिणाम, अंतिम अवस्थेत. म्हणजे बीज आहे म्हणून फळ निर्माण होते. कारणाशिवाय परिणाम नाही. म्हणून समर्थ सांगतात, सर्व परिणामांचे मूळ कारणात आहे. फळाकरिता मूळ होते. हा अंतिम सूक्ष्म विचार आहे. म्हणजे फळ म्हणजे अंतिम परिणाम, पण त्याच फळात पुढील बीज दडलेले असते. उदाहरणार्थ, फळात बीज असते, बीजातून पुन्हा नवीन वृक्ष जन्मतो. म्हणजे परिणामातूनच नवीन कारण तयार होते.
येणेकरिता होत जाते भूमंडळ. आता भूमंडळ म्हणजे संपूर्ण सृष्टी, जग. समर्थ सांगतात, हे जग सतत निर्माण होत आहे, बदलत आहे, नष्ट होत आहे, पुन्हा निर्माण होत आहे. हा प्रवाह कशामुळे? मूळ आणि फळ यांच्या अखंड चक्रामुळे. म्हणजे काहीतरी निर्माण होतं, ते बदलतं, पुन्हा नवीन निर्माण होतं. हे सृष्टीचं शाश्वत चक्र आहे. सद्गुरूंना यातून काय सांगायचं आहे? तर कारण आणि परिणाम सतत एकमेकांशी जोडलेले आहेत. प्रत्येक परिणामात नवीन कारण दडलेलं आहे. सृष्टी ही सतत चालणारी चक्राकार प्रक्रिया आहे. जग हे स्थिर नाही, ते सतत कारण परिणामाच्या प्रवाहात आहे. तर आपण याचा जीवनात कसा उपयोग केला पाहिजे? तर जीवनातील घटनांकडे समजून पहा, प्रत्येक परिणामामागे कारण शोधा, आपल्या कृतींचे बीज शुद्ध ठेवा, बदल बदलाला नैसर्गिक क्रिया म्हणून स्वीकारा. समर्थ सांगतात, सृष्टी ही कारण आणि परिणाम यांच्या अखंड चक्रावर चालते. त्यामुळे जग सतत निर्माण होत राहते आणि बदलत राहते. म्हणून साधकाने या प्रवाहाला समजून विवेकाने जीवन जगावे. असो काही ऐक करणे, कैसे घडे देहाविने, देहे सार्थकी लावणे म्हणजे बरे. आता समर्थ रामदास स्वामी या ओळीत अत्यंत थेट आणि व्यावहारिक सत्य सांगतात. काहीही कार्य करायचे असेल तर देहाशिवाय शक्य नाही. म्हणून देहाचा योग्य उपयोग करणे हेच शहाणपण आहे. असो काही एक करणे. काही एक करणे म्हणजे काही कृती करणे, काही साध्य करणे. माणूस काही निर्माण करू इच्छितो, काही साध्य करू इच्छितो, काही अनुभव घ्यायचा असेल. हे सर्व जीवनातील उद्देश आहेत. कैसे घडे देहाविने? हा अत्यंत स्पष्ट प्रश्न आहे. समर्थ विचारतात, देहाशिवाय काय करता येतं का? कृती, अनुभव साधना शक्य आहे का? उत्तर स्पष्ट आहे, नाही. कारण हात नसतील तर कृती नाही, मन आणि इंद्रिय नसतील तर अनुभव नाही, शरीराशिवाय व्यवहार नाही. म्हणून देह हा आवश्यक आधार आहे. देहे सार्थकी लावणे. सार्थकी लावणे म्हणजे योग्य उपयोग करणे, अर्थपूर्ण बनवणे. समर्थ सांगतात, देह मिळाला आहे तर त्याचा योग्य उपयोग करा, त्याला वाया जाऊ देऊ नका. म्हणजे साधना करा, चांगले कर्म करा, आत्मोन्नती साधा. म्हणजे बरे. बरे म्हणजे उत्तम, योग्य, शहाणपणाचे. समर्थ अंतिम निष्कर्ष देतात, देहाचा योग्य उपयोग करणे हेच सर्वोत्तम आहे. आता आपण काय करायचं? तर देहाशिवाय कोणतीही कृती शक्य नाही. देह हे साधण्याचे मूलभूत माध्यम आहे. देहाचे योग्य उपयोग करणे हेच खरे शहाणपण आहे. देह मिळणे महत्त्वाचे नाही, त्याचा उपयोग महत्त्वाचा आहे. मग आपण काय केलं पाहिजे? वेळ वाया घालवू नये. देहाचा उपयोग सत्कर्मासाठी केला पाहिजे. साधना आणि सेवा याकडे लक्ष दिलं पाहिजे. जीवनाला अर्थपूर्ण बनवलं पाहिजे. समर्थ सांगतात, काहीही साध्य करायचे असेल तर देहाशिवाय शक्य नाही. म्हणून देहाचा योग्य उपयोग करणे हेच खरे कल्याण आहे. आत्म्याकरिता देहे झाला, देहाकरिता आत्मा तगला, उभययोगे उदंड चालेला कार्यभाग. आता समर्थ रामदास स्वामी या ओळीत देह आणि आत्मा यांचा परस्पर संबंध स्पष्ट करतात. देह आणि आत्मा हे एकमेकावर अवलंबून असतात. दोघांच्या योगाने जीवनातील सर्व कार्य चालते. आत्म्याकरिता देह झाला, याचा अर्थ आत्म्याच्या अनुभवासाठी, आत्मज्ञानासाठी देह निर्माण झाला. म्हणजे आत्मा स्वतः अव्यक्त आहे. त्याला अनुभव घेण्यासाठी माध्यम हवे. ते माध्यम म्हणजे देह. म्हणून देहाचे प्रयोजन म्हणजे आत्म्याचा अनुभव घडवणे. देहाकरता आत्मा तगला. तगला म्हणजे टिकून राहिला, आधार दिला. म्हणजे देह चालण्यासाठी आत्मशक्ती आवश्यक आहे. जीवन टिकवण्यासाठी चेतना लागते. ती चेतना म्हणजे आत्मा. म्हणून आत्म्याशिवाय देह जिवंत राहू शकत नाही. उभययोगे उदंड चालेला कार्यभाग. उभययोगे म्हणजे दोघांच्या संयोगाने, देह आणि आत्मा. कार्यभाग म्हणजे जीवनातील सर्व कार्य, अनुभव, व्यवहार म्हणजे देह आणि आत्मा मिळून कार्य करतात. जीवनाचा प्रवास चालतो, सर्व अनुभव निर्माण होतात. म्हणून समर्थ सांगतात, संपूर्ण जीवन हे देह आणि आत्म्याच्या एकत्रित कार्यावर चालते. आता यातून सद्गुरूंना काय संदेश द्यायचा आहे? आत्म्याच्या अनुभवासाठी देह आवश्यक आहे. देहाला चालण्यासाठी आत्मा आवश्यक आहे. दोघांच्या संयोगाने जीवन शक्य आहे. देह आणि आत्मा वेगळे नाहीत, ते एकमेकांचे पूरक आहेत. तर आपण काय केलं पाहिजे? शरीराची काळजी घेतली पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, दोन्हीचा समतोल ठेवला पाहिजे, जीवनाकडे एकात्म दृष्टीने पाहिलं पाहिजे. आता समर्थ सांगतात, देह आणि आत्मा यांच्या संयोगाने जीवनाचा सर्व व्यवहार चालतो. एकाशिवाय दुसरे अपूर्ण आहे. म्हणून साधकाने दोघांचा समतोल साधून संपूर्ण जीवन जगावे. चोरून गुप्त रूपे करावे, ते आत्मयासी पडे ठावे, कर्तृत्व याचे न स्वभावे सकळ काही. आता समर्थ त्या ओळीत अत्यंत सूक्ष्म तत्व सांगतात. माणूस जे काही गुप्तपणे आणि उघडपणे करतो, त्याचे मूळ कर्तृत्व आत्म्याशी जोडलेले आहे आणि संपूर्ण कृतीचा आधार हेच कर्तृत्व भाव आहे. चोरून गुप्त रूपे करावे. चोरून आणि गुप्त रूपे म्हणजे लपून छपून केलेली कृती. म्हणजे गुप्त इच्छा, लपवलेले विचार, इतरांना न दिसणारी कृती. पण तरी त्या कृती मन आणि चेतना यांच्या माध्यमातून घडतात. ते आत्म्यासी पडे ठावे. आत्म्यासी म्हणजे आत्म्याशी संबंधित. ठावे म्हणजे ठसा बसणे, संबंध जोडला जाणे. म्हणजे प्रत्येक कृतीचा सूक्ष्म परिणाम आत्म्यावर पडतो. कोणतीही कृती निरपेक्ष राहत नाही. म्हणून समर्थ सांगतात, कृतीचा सूक्ष्म ठसा आत्म्यावर उमटतो. कर्तृत्व
कर्तृत्व याचे स्वभाव सकळ काही. कर्तृत्व म्हणजे कर्ता असल्याची भावना. मी करतो ही जाणीव. म्हणजे सर्व कृती मी करतो या भावनेतून घडतात. चांगले किंवा वाईट, उघड किंवा गुप्त, सर्व कृतींचा आधार हा कर्तृत्व भाव आहे. म्हणून संपूर्ण व्यवहार हा कर्तृत्व भावामुळे चालतो. आता समर्थांना काय सांगायचं आहे यामधून संदेश? तर प्रत्येक कृतीचा सूक्ष्म परिणाम आत्म्यावर होतो. गुप्त किंवा उघड सर्व कर्मे आत्म्याशी जोडलेली आहेत. मी करतो ही भावना सर्व व्यवहारांचे मूळ आहे. कर्तृत्व भाव हाच सर्व कर्मांचा आधार आहे. आता जीवनात आपण कसा उपयोग केला पाहिजे ह्या गोष्टींचा? आपल्या कृतीची जाणीव ठेवली पाहिजे. गुप्त विचारांनाही महत्त्व दिलं पाहिजे. मी करतो या अहंभावाचा अभ्यास करा. कर्माचे सूक्ष्म परिणाम समजून घ्या. समर्थ सांगतात मानवाचे सर्व व्यवहार गुप्त किंवा उघड हे कर्तृत्व भागातूनच निर्माण होतात आणि त्यांचा ठसा आत्म्यावर उमटतो. म्हणून साधकाने कर्तृत्व समजून विवेकाने वागावे. देहामध्ये आत्मा असतो, देहे पूजिता आत्मा दोषतो, देह पीडिता आत्मा शोभतो प्रत्यक्षाता. आता समर्थ या देह आणि आत्मा यांचा अत्यंत जवळचा संबंध स्पष्ट करतात. देहाच्या अवस्थेचा थेट परिणाम आत्म्यावर होतो, कारण आत्मा देहातच वास करून अनुभव घेतो. देहामध्ये आत्मा असतो. याचा अर्थ आत्मा देहाच्या आत वास करून राहतो. म्हणजे देह म्हणजे निवासस्थान, आत्मा म्हणजे त्या देहातील चेतना. जीवनाचा अनुभव देहातूनच प्रकट होतो. म्हणून देह आणि आत्मा वेगळे असले तरी ते जोडलेले आहेत. देह पूजिता आत्मा तोषतो. पूजिता म्हणजे जपणे, काळजी घेणे, शुद्ध ठेवणे. तोषतो म्हणजे आनंदी होणे, संतुष्ट होणे. म्हणजे जेव्हा देहाची योग्य काळजी घेतली जाते, शिस्त, संयम, शुद्धता पाळली जाते, तेव्हा आत्म्याला समाधान मिळते. उदाहरणार्थ सत्कर्म, साधना, संयमित जीवन. देह पीडिता आत्मा शोभतो. पीडिता म्हणजे त्रास देणे, अयोग्य वागणूक देणे. शोभतो म्हणजे अस्वस्थ होणे, दुःखी होणे. म्हणजे जेव्हा देहाचा दुरुपयोग होतो, अतिभोग, अज्ञान, हिंसा घडते, तेव्हा आत्मा अस्वस्थ होतो. प्रत्यक्ष म्हणजे स्पष्ट अनुभवाने जाणवणारे सत्य. समर्थ सांगतात हे केवळ सिद्धांत नाही तर प्रत्यक्ष अनुभवाचे सत्य आहे. म्हणजे देहाच्या अवस्थेचा आत्म्यावर परिणाम होतो हे अनुभवाने समजते. आता मुख्य संदेश सद्गुरूंना यातून काय सांगायचं आहे? आत्मा देहात राहून अनुभव घेतो. देहाची शुद्धता आत्म्याला आनंद देते, देहाची विकृती आत्म्याला दुःख देते. हे सत्य प्रत्यक्ष अनुभवण्यासारखे आहे. देह आणि आत्मा यांचा अनुभवात्मक संबंध आहे. आता आपण काय केलं पाहिजे? तर शरीराची काळजी घेतली पाहिजे, शुद्ध आहार आणि शिस्त पाळली पाहिजे, साधना आणि संयम ठेवला पाहिजे, वाईट सवयी टाळल्या पाहिजेत. समर्थ सांगतात देह जसा ठेवला जातो तसा आत्म्याचा अनुभव बदलतो. हे प्रत्यक्ष सत्य आहे. म्हणून देहाची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजे त्याच वेळेस आपल्या आत्म्याला आनंद होतो. देहावेगळी पूजा पावेना, देहाविन पूजा फावेना, जनी जनार्दन म्हणून ती जना संतुष्ट करावे. आता समर्थ यावेळी भक्तीचे अत्यंत व्यवहारिक आणि सूक्ष्म तत्व सांगतात. देहाशिवाय पूजा शक्य नाही आणि देहाच्या माध्यमाशिवाय कोणतीही साधना पूर्ण होत नाही. म्हणून प्रत्येक जीवात जनार्दन पाहून सेवा करणे हेच खरे भक्तिमार्गाचे सार आहे. देहावेगळी पूजा पावेना याचा अर्थ देहाविषयी पूजा करता येत नाही. म्हणजे हात, वाणी, मन याशिवाय पूजा शक्य नाही. ध्यान, जप, सेवा हे सर्व देहातूनच घडते. भक्ती ही अनुभवात्मक आहे. म्हणून देह हेच भक्तीचे माध्यम आहे. देहाविन पूजा फावेना. फावेना म्हणजे यशस्वी होत नाही, पूर्ण होत नाही. म्हणजे फक्त विचार करून पूजा होत नाही. शरीराशिवाय कृती शक्य नाही. भक्ती केवळ कल्पना नाही, ती कृती आहे. म्हणून देहाशिवाय भक्ती अपूर्ण आहे. जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे. जनी म्हणजे जगातील लोक, जनार्दन म्हणजे भगवान विष्णू परमात्मा. संतुष्ट करावे म्हणजे आनंदित करावे, सेवा करावी. समर्थ सांगतात प्रत्येक माणसात देव पाहावा. लोकसेवा हीच देवसेवा समजावी. इतरांना आनंद देणे हेच खरे भक्तीचे रूप आहे. म्हणजे मानव सेवा हे देवसेवेच्या बरोबर आहे. देहाशिवाय पूजा शक्य नाही. भक्ती कृती आणि भावावर आधारित आहे. प्रत्येक जीवात देव पाहणे हेच खरे भक्ती मार्गाचे सार आहे. सर्व लोकात परमात्मा पाहून सेवा करणे ही सर्वोच्च पूजा आहे. आपण काय केलं पाहिजे? तर फक्त मंदिरापुरती भक्ती मर्यादित ठेवू नका. प्रत्येक व्यक्तीत देव पहा, सेवा आणि करुणा वाढवा आणि कृतीतून भक्ती करा. समर्थ सांगतात देहाशिवाय पूजा शक्य नाही आणि प्रत्येक मानवात जनार्दन पाहून त्याची सेवा करणे हेच खरे भक्तीचे शिखर आहे. म्हणून साधकाने देव आणि मानव यांना वेगळे न मानता एकच पाहावे. उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर, तेथेच पूजेचा अधिकार पुण्य शरीरी. आता समर्थ यावेळी भक्ती, धर्म आणि अधिकाऱ्यांचा क्रम स्पष्ट करतात. जेव्हा विचार प्रकट होतो आणि धर्माची स्थापना होते तेव्हाच पुण्य शरीरी व्यक्तीला खऱ्या पूजेचा अधिकार मिळतो. उदंड प्रगटला विचार. उदंड प्रगटला म्हणजे मोठ्या प्रमाणात स्पष्टपणे उगम पावलेला. विचार म्हणजे विवेक, समज, योग्य अयोग्याची जाणीव. म्हणजे अज्ञान दूर होते, विवेक जागृत होतो, योग्य स्पष्ट मार्ग होतो.
हा आध्यात्मिक जागृतीचा टप्पा आहे. धर्मस्थापना तदनंतर. धर्मस्थापना म्हणजे धर्माची स्थापना, योग्य आचरणाची पुनर्स्थापना म्हणजे समाजात सत्य, नीती आणि धर्म प्रस्थापित होतो. अनिती आणि अधर्म कमी होतो. जीवन योग्य मार्गावर येते. विवेकानंतरच धर्म टिकतो. तेथेच पूजेचा अधिकार. तेथेच म्हणजे त्या स्थितीतच. अधिकार म्हणजे योग्यता, पात्रता. समर्थ सांगतात, खऱ्या पूजेचा अधिकार सर्वांना मिळत नाही. तो फक्त त्या व्यक्तींनाच मिळतो, ज्यांच्यात विवेक आणि धर्म असतो. म्हणजे पूजा ही फक्त क्रिया नाही, तर पात्रतेवर आधारित आहे. पुण्यशरीरी. पुण्यशरीरी म्हणजे ज्यांचे शरीर आणि जीवन पुण्यकर्मांनी शुद्ध आहे. म्हणजे शुद्ध आचार, सात्विक जीवन, धर्मानुसार वर्तन. अशा व्यक्तींनाच खऱ्या भक्तीचा आधार मिळतो, अधिकार असतो. मग यामधून सद्गुरूंना काय संदेश द्यायचा आहे? विवेक जागृत झाल्यावरच धर्म स्थिर होतो. धर्म आणि शुद्धी आचरणानंतरच पूजा योग्य ठरते. पुण्यशील जीवन असलेल्यांनाच खरा अधिकार मिळतो. भक्ती ही फक्त कृती नाही, ती शुद्ध जीवनावर आधारित पात्रता आहे. तर आपण काय केलं पाहिजे आपल्या जीवनात? तर विवेक वाढवला पाहिजे, धर्मानुसार वागलं पाहिजे, शुद्ध आचार ठेवलं पाहिजे, आत्मशुद्धी साधली पाहिजे. समर्थ सांगतात, जेव्हा विवेक जागृत होतो आणि धर्म स्थिर होतो, तेव्हाच पुण्यशील व्यक्तीला खऱ्या पूजेचा अधिकार मिळतो. म्हणून साधकाने प्रथम स्वतःला शुद्ध आणि योग्य बनवावे, मग भक्ती करावी. सगट भजन करू येते, तरी मूर्खपणा अंगी लागते. गाढवासी पूजिता कळते काय त्याला. समर्थ रामदास स्वामी या ओवीत केवळ बाह्य कृतीवर चालणाऱ्या भक्तीवर प्रखर टीका करतात. फक्त बरोबरचे भजन किंवा अंधानुकार करून काहीही साध्य होत नाही. त्यामुळे विवेक आणि समज आवश्यक आहे. सकट भजन करू येते. सकट म्हणजे एकत्र सगळ्यांनी मिळून. भजन म्हणजे नामस्मरण, पूजा, भक्ती. म्हणजे लोक एकत्र भजन करतात, बाह्य रूपाने भक्ती करतात, पण ती फक्त क्रिया म्हणून राहते. फक्त समूहात सामील होणे ही म्हणजे भक्ती नव्हे. तरी मूर्खपणा अंगी लागते. याचा अर्थ तरी अज्ञान किंवा समज न येणे राहते. म्हणजे केवळ कृती केली पण अर्थ समजला नाही. विवेक नसेल तर भक्ती निरर्थक होते. बाह्य अनुकरणाने ज्ञान मिळत नाही. म्हणून समर्थ सांगतात, विवेकाशिवाय भक्ती अपूर्ण आहे. गाढवासी पूजिता कळते काय त्याला. हे एक उपमा आहे. म्हणजे गाढवाला अज्ञान प्रतीक पूजा केली तरी त्याचा काय अर्थ नाही. त्याचप्रमाणे ज्याच्यात समज नाही त्याला पूजा, भजन यांचा खरा अर्थ समजत नाही. मग ह्यातून काय संदेश द्यायचा आहे? केवळ बाह्य भक्ती पुरेशी नाही. विवेकाशिवाय केलेली पूजा निरर्थक आहे. समज आणि अंतःकरण आवश्यक आहे. भक्ती ही समजून केली तरच फलदायी ठरते. आपण या जीवनात काय केलं पाहिजे याचा उपयोग? तर अंधानुकार टाळला पाहिजे. प्रत्येक कृतीत अर्थ समजून घेतला पाहिजे. विवेक वाढवला पाहिजे. भक्तीला अनुभवाशी जोडलं पाहिजे. समर्थ सांगतात, फक्त बरोबरची पूजा किंवा भजन उपयोगाचे नाही. त्यामागे विवेक आणि समज नसेल तर ते निष्फळ ठरते. म्हणून साधकाने कृतीसोबत ज्ञान आणि समज वाढवावी. पूज्य पूजेसी अधिकार, उगेची तोष व्हावे इतर. दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे. आता समर्थ रामदास स्वामी या ओवीत भक्तीचा आणि सामाजिक आचरणाचा समतोल स्पष्ट करतात. खऱ्या पूजेला योग्यतेचा अधिकार असतो, पण त्याच सोबत इतरांचा आनंद घेणे आणि कोणाच्याही अंतःकरणाला दुःख न देणे हेच श्रेष्ठ आचरण आहे. पूज्य पूजेसी अधिकार. पूज्य म्हणजे पूजेला योग्य, श्रेष्ठ. अधिकार म्हणजे पात्रता, योग्यता. म्हणजे प्रत्येकजण पूजा करण्यास योग्य नसतो. ज्याच्यात शुद्धता, विवेक, भक्ती आहे त्यालाच खरा अधिकार असतो. म्हणजे भक्ती ही पात्रतेवर आधारित आहे. उगीची तोष व्हावे इतर. उगीची म्हणजे सहज विनाकारण तोषवावे म्हणजे आनंद द्यावा, संतुष्ट करावे. म्हणजे आपल्या वर्तनातून इतरांना आनंद द्यावा. कोणतेही कार्य करताना इतरांना समाधान द्या. साधेपणाने सौम्यता ठेवा. खरी भक्ती इतरांना सुख देण्यातही आहे. दुखवू नये कोणाचे अंतर. अंतर म्हणजे अंतःकरण, मन. म्हणजे कोणालाही मानसिक त्रास देऊ नका. कोणाच्याही भावना दुखावू नका. कठोर वागणूक टाळा. कारण खरी भक्ती करुणेत आहे, कठोरतेत नाही. म्हणजे बरे. बरे म्हणजे योग्य श्रेष्ठ आचरण. समर्थ अंतिम निष्कर्ष देतात, इतरांना आनंद देणे आणि कोणालाही दुःख न देणे हेच सर्वोत्तम आहे. मग आपण काय पूजा करण्याचा अधिकार शुद्धतेवर आधारित आहे. भक्तीचा भाग म्हणजे इतरांना आनंद देणे, कोणाच्याही मनाला दुखवू नये. खरी भक्ती म्हणजे शुद्धता, करुणता आणि सौम्यता आहे. मग आपण काय केलं पाहिजे? इतरांशी प्रेमाने वागलं पाहिजे, कोणालाही दुखवलं नाही पाहिजे, साधेपणाने नम्रता ठेवली पाहिजे, आपले वर्तन सात्विक ठेवलं पाहिजे. समर्थ सांगतात, खरा भक्त तोच ज्याच्यात पूजा करण्याची पात्रता आहे आणि जो इतरांना आनंद देतो, कोणाच्याही मनाला दुःख देत नाही. म्हणून साधकाने भक्ती आणि व्यवहार दोन्ही शुद्ध ठेवावेत असे सांगितले. सकळ जगदांतरीचा देव, शोभता राहाव्या कोठे ठाव. जना वेगळा जनास उपावा अनेक नाही. समर्थ या ओवीत अत्यंत व्यापक आणि गूढ सत्य सांगतात. देव सर्व जगात व्यापलेला आहे, त्यामुळे तो कुठेही नसलेला किंवा वेगळा असा नाही. मनुष्याला उद्धाराचा मार्गही लोकांमधूनच शोधावा लागतो. सकळ जगदांतरीचा देव. सकळ म्हणजे संपूर्ण सृष्टी. अंतरीचा देव म्हणजे आतमध्ये वास करणारा परमात्मा.
म्हणजे देव फक्त मंदिरात नाही, देव फक्त एका ठिकाणी नाही, तो सर्वत्र प्रत्येक जीवात आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे. शोभता राहाव्या कोठे ठाव. शोभ म्हणजे अस्थिरता, गोंधळ, चंचलता. म्हणजे देव सर्वत्र असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळे ठिकाण नाही. तो स्थिरही आहे आणि सर्वत्र व्यापलेलाही आहे. म्हणून त्याला कुठे मर्यादित करता येत नाही. जना वेगळा जनास उपाव आणिक नाही. जना वेगळा म्हणजे लोकांपासून दूर राहून. उपाव म्हणजे उपाय किंवा मार्ग. म्हणजे लोकांपासून दूर राहून मोक्ष मिळत नाही. समाजात राहून साधना करावी लागते. व्यवहारातूनच आत्मज्ञान मिळते. समर्थ सांगतात उद्धाराचा मार्ग समाजातूनच जातो. ह्यातून काय संदेश द्यायचा आहे? देव सर्वत्र व्यापलेला आहे. त्याला कुठेही मर्यादित करता येत नाही. मोक्षाचा मार्ग समाजातून साधावा लागतो. आध्यात्मिकता म्हणजे जग सोडणे नाही, तर जगात राहून समजून घेणे आहे. आपल्या जीवनात कसा उपयोग करायचा? सर्वांमध्ये ईश्वर पहा. समाजामध्ये दूर पळू नका. व्यवहारातही साधना करा. एकतत्वाची दृष्टी ठेवा. समर्थ सांगतात, देव सर्वत्र आहे आणि त्याचा अनुभव समाजात राहूनच घेता येतो. म्हणून लोकांपासून दूर न जाता विवेकाने जगणे हेच खरे साधन आहे. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खून, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता म्हणजे. आता समर्थ या ओवीत परमेश्वराच्या स्वरूपाचे वर्णन मानवी मर्यादेपलीकडे असल्याचे सांगतात. ईश्वराचे गुण अनंत आहेत. ते शब्दात पूर्णपणे सांगता येत नाहीत, पण अध्यात्म ग्रंथाच्या श्रवणाने त्याचा थोडाफार बोध होतो. परमेश्वराचे अनंत गुण. अनंत म्हणजे ज्याला शेवट नाही. म्हणजे परमात्म्याचे गुण असंख्य आहेत. करुणा, ज्ञान, शक्ती, प्रेम सर्व अपरिमित आहेत. त्याचे स्वरूप पूर्णपणे मोजता येत नाही. म्हणून ईश्वर वर्णनाच्या पलीकडे आहे. मनुष्य काय सांगावी खूण. खूण म्हणजे लक्षण, स्वरूप, ओळख. म्हणजे मनुष्य कितीही प्रयत्न केला तरी ईश्वराचे संपूर्ण वर्णन करू शकत नाही. कारण मानवी बुद्धी मर्यादित आहे. परमात्मा अमर्याद आहे. म्हणून शब्द अपुरे पडतात. परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता म्हणजे. अध्यात्म ग्रंथ म्हणजे वेद, उपनिषदे, संत साहित्य. श्रवण म्हणजे ऐकणे, अभ्यास करणे. उमजे उमजे म्हणजे थोडा बाद होणे, समज येणे. म्हणजे ईश्वर पूर्ण समजत नाही, पण मार्गदर्शन मिळते. विवेक वाढतो, अनुभवाची दिशा मिळते. म्हणजे शास्त्र श्रवणातून सत्याची झलक मिळते. यामधून सद्गुरूंना काय संदेश द्यायचा आहे? परमात्म्याचे गुण अनंत आणि वर्णनापलीकडे आहेत. मनुष्य त्याचे पूर्ण वर्णन करू शकत नाही, पण शास्त्रातून त्याचा थोडा बोध होतो. ईश्वर पूर्ण समजत नाही, पण योग्य मार्गाने अनुभवता येतो. आपल्या जीवनात काय उपयोग ह्याचा? तर अध्यात्म ग्रंथ वाचा आणि ऐका. नम्रता ठेवा. मला सर्व समजले आहे असा हा अहंकार टाळा. सतत शिकण्याची वृत्ती ठेवा. विवेक वाढवा. आता समर्थ सांगतात परमेश्वराचे स्वरूप अत्यंत अनंत स्वरूप आहे. शब्दात न मावणारे आहे, पण अध्यात्म सर्वाने त्याची थोडीशी जाणीव होते. म्हणून साधकाने श्रवण, मनन आणि विवेकांचा आधार घ्यावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहे दुर्लभ निरूपण समास चौथा. आता ही ओळ म्हणजे समास 4ची समाप्तीची घोषणा आहे. समर्थ या ओळीतून सांगतात श्रीदासबोधे गुरुशिष्य संवाद म्हणजे काय? तर हा ग्रंथ गुरु आणि शिष्य यांच्यातील संवाद आहे. यात ज्ञान थेट अनुभवातून दिले जाते. देहे दुर्लभ परिणाम समास चौथा. या समासात देहाचे दुर्लभत्व आणि महत्त्व याचे निरूपण केले आहे. म्हणजे मानव देह किती मौल्यवान आहे हे स्पष्ट केले आहे. इथे म्हणजे हा समास येथे समाप्त होतो. या संपूर्ण समासात काय सांगितलंय? मानव देह अत्यंत दुर्लभ आहे. साधनेचे मुख्य साधन आहे. भोग आणि मोक्ष दोन्हीसाठी माध्यम आहे. पण त्याचा खरा उपयोग काय केला पाहिजे? विवेकाने करावा. भक्ती आणि साधनेसाठी करावा. आत्मज्ञानासाठी करावा. तर समर्थ शेवटी काय सांगतात? ध्येय मिळणे हे भाग्य आहे, पण त्याचा योग्य उपयोग करणे हेच शहाणपण आहे. तर इथे हा समास समाप्त होतो. जय जय रघुवीर समर्थ.